आपण प्रथम परमेश्वराचं वचन ऐकूया आणि त्यानंतर या समर्पणाच्या विधीकडं आपण शास्त्रातल्या वचनाप्रमाणे एक विश्वासाची समर्पणाची कृती आनंदानं आणि संतोषानं ती कृती करणार आहोत। पवित्र शास्त्रातून लूक वर्तमान याचा 18वा अध्याय आणि 15 ते 17 15 16 17 पवित्र शास्त्रातून लूक वर्तमान 18वा अध्याय 15 ते 17 नंतर त्याच्यावरती हेडिंग असं आहे, येशू लहान मुलांना आशीर्वाद देतो। वाचा, नंतर लोकांनी आपली तहानी बाळके ही येशू ख्रिस्तानं त्या स्पर्श करावा म्हणून त्या लोकांनी ती बाळके येशू ख्रिस्ताकडे आणलीत। परंतु या लोकांनी आपल्या तान्या बाळांना येशू ख्रिस्ताकडे आणलं, हे शिष्यांना आवडलं नाही आणि त्या शिष्यांनी काय केलं, त्या बाळकांना नव्हे तर बाळकांच्या आईवडिलांना आणणाऱ्यांना शिष्यांनी दटावलं। मात्र ही घटना, हे दटावणं, हे राग करणं, ही अडखळण बघून येशू ख्रिस्त काय म्हणाला, येशूने तर बाळकास आपणा जवळ बोलावले आणि प्रभू येशू काय म्हणाला, बाळकांना माझ्या जवळ येऊ द्या। कुठे येऊ द्या? माझ्या जवळ येऊ द्या। आणि शिष्यांना, समुदायांना, लोकांना म्हटलं की बाळक एवढ्या आशेनं, एवढ्या विश्वासानं आई वडिलांनी तान्ही बाळक मला समर्पित करण्यासाठी, माझ्या हाती देण्यासाठी, मी त्यांना स्पर्श करावा, मी कवटावून त्यांना आशीर्वाद द्यावं म्हणून मोठ्या आशेनं विश्वासानं ही लेकरं इथं आलेले आहेत। शिष्यांना त्यांना दटावलं, तुम्ही असं का करता, असं का वागता? बाळकांना तर माझ्याकडं येऊ द्या। पहा आई वडिलांनो, प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा काय आहे? प्रभू येशूची इच्छा ही आहे की तुम्ही आपली तान्ही बाळं असतील किंवा वाढत असलेली बाळकं असतील, तुम्ही आई वडील या नात्यानं आपण आपली बाळकं येशू ख्रिस्ताकडे आणली पाहिजेत। कशासाठी? त्या आई वडिलांची इच्छा काय होती की येशूनं माझ्या बाळकावर हात ठेवावा, स्पर्श करावा, कवटाळावं आणि आशीर्वाद द्यावा। प्रेज द लॉर्ड। तान्ही बाळकं, इन्फंट बेबीज 1 महिन्याच्या आतली असतील, बरेचदा आमच्या मनामध्ये, आमच्या विचारामध्ये कधी कधी अंधश्रद्धा असतात। नुकतीच डिलिव्हरी झालेली आहे, 1 महिना झाला नाही आणि चर्चला कसं काय घेऊन जाऊ? रस्त्याला येताना एखादं लागिरले बिगिरलं तर? म्हणजे भूतांच्यावर एवढा विश्वास आहे की भूत रस्त्यावर स्पर्श करतील, सैतान लागेल। आज मी देवाचा सेवक या पवित्र मंदिरातून, या उपासना घरातून, या पुलपिटवरून एक घोषणा करत आहे की हा अंधश्रद्धेचा, अज्ञानाचा विषय तुम्ही आणि तुमच्या परिवारातून, तुमच्या मनातून, डोक्यातून काढून टाका। प्रेज द लॉर्ड। अनेक राज्यामध्ये बाळकं 1 महिन्याची डिलिव्हरी झालेल्या त्या माता आपल्या लेकरांना चर्चमध्ये घेऊन येतात आणि म्हणून हा विचार कुठेतरी बदलला पाहिजे। भूत लागेल। दवाखान्यात देखील आमच्याकडे जेव्हा स्त्रिया डोसला येतात तेव्हा त्या हातामध्ये एक रुमाल घट्ट असतो, इतका घट्ट धरला असतो की ते बाईची मूठ फुगलेली असते। मी म्हटलं असं हात असा का झालेला आहे? काही नाही, काही नाही। तर त्या रुमालात लिंबू घेऊन येतात। डिहायड्रेशन किंवा ऊन लागतंय, पाणी सरबत प्यावा म्हणून नाही, तर त्या लिंबूला माहित नाही सैतान किती घाबरतो। संत्र्याला पण घाबरत नाही, मंत्र्याला पण सैतान घाबरत नाही। प्रेज द लॉर्ड। सैतान फक्त येशूला घाबरतो। हालेलुया। आणि तुम्ही येशूचे लोक, येशूच्या नामामध्ये येशू ख्रिस्ताकडे येत असताना तो तुम्हाला मार्ग काढून देईन। जा वेळेत। प्रेज द लॉर्ड। जा, तेरा खुदा तेरे को आज आशीष देगा। प्रेज द लॉर्ड। प्रियानो, या बाळकांना, या आई वडिलांनी आपल्या घरातून तान्ही बाळकं येशू ख्रिस्ताकडे आणलेले आहेत की प्रभू तू स्पर्श कर, प्रभू त्यांना कवटाळ, आशीर्वाद दे। किती मोठं अंतकरण आहे। आम्हाला ऐकायला फार बरं वाटतं, पालक साहेब खरंच आहे हो,
परंतु जेव्हा तुमच्या घरात बाळ जन्माला येतं तेव्हा तुम्हीच हा चुकीचा विचार आपल्या सुनेमध्ये, आपल्या मुलीमध्ये, आपल्या मुलामध्ये रुजवता. आज देवाला एक प्रार्थना करा की परमेश्वरा, आज हा एक सकारात्मक विचार घेऊन मी घरी जाईन आणि नक्की जेव्हा मला बाळ होईल, मला नात होईल, तेव्हा मी पहिल्या महिन्यामध्येच त्या बाळाला चर्चमध्ये घेऊन येईल. अजिबात भूत लागणार नाही, अजिबात सैतान तुम्हाला त्रास देणार नाही. माणसंच त्रास देतात. इथं कोणी त्रास दिला असं म्हटलंय का? येताना एक सैतान त्यांच्या आडवयाला. अजिबात नाही. येशूचे शिष्य दटावळ आहेत. कोण अडकळ नाही, माणसंच अडकळ नाहीत. काही बाई 1 महिन्याच्या बाळाला घेऊन चर्चला, हा कोण आहे तो? काय समजते बिमजते का नाही? मला 4 हसाड्यात असतील. हालेलुया. तुम्ही सुज्ञ आणि तज्ञ व्हा. माझ्या प्रियानो, काही लोकांना तर खुरप, विळा, सुरी घेऊनच त्या बिछाण्यात झोपायची सवय असते. का? सैतान काय सुरीला, खुरप्याला घाबरतो का? नाही. डोक्यात एक विचार असतो, अंधश्रद्धा, अज्ञान, की लोखंडामुळे सैतान जवळ येत नाही. लोखंडामुळे नाही, लोखंड्यांच्या जवळ सैतान येत नाही, हे लक्षात ठेवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर लोखंडे प्रभूमध्ये प्रार्थनेत जास्त असतील तर प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही आहातच. हालेलुया. लोखंडाला सैतान घाबरत नाही, लोखंड्यांना सैतान घाबरतो जे प्रभूमध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून या समाजामध्ये आज रूढी परंपरा आहेत. कुठं लिंबू, कुठं लोखंड, कुठं विळा, कुठं खुरप, असं उशीखाली ठेवायचं. मला वाटतंय मी चुकीचं बोलत नाहीये, सत्य बोलत आहे. माझ्या प्रियानो, ही सगळी हत्यारं ठेवा बाजूला. कांदा कापायला वापरा, मटण कापायला वापरा, पण अशा अंधश्रद्धेचा बळी पडू नका. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, बालकास मजकडे येऊ द्या, त्यास मना करू नका, कारण स्वर्गाचं राज्य, कारण परमेश्वराचं राज्य असल्यासारख्यांचंच आहे. आणि काय केलं प्रभूनं? काम देऊ नाही का? येशू ख्रिस्तानं एक कृती केली. काय केली? जो कोणी बालकासारखा नम्र होऊन, लीन होऊन परमेश्वराच्या मंदिरात येत नाही आणि प्रभू येशूवर विश्वास ठेवत नाही, त्याला स्वीकारत नाही, त्याचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही. प्रेज द लॉर्ड. आपल्याला पाचारण काय आहे? पृथ्वी फक्त हे आमचं कायमचं घर नाही, आम्हाला स्वर्गाच्या राज्यासाठी देवाने निवडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आज हे जग खटपट करत आहे. आज हे जग कितीतरी देवाची भक्ती, प्रार्थना, अनेक गोष्टी करून मला स्वर्गाच्या राज्यात कसं जाता येईल यासाठी प्रियानो आज जग धडपडत आहे. आज तुम्ही काय करत आहात? तुम्ही आणि तुमचा परिवार, तुम्ही आई वडील, नातानं तुमची मुलं उपासना घरामध्ये प्रत्येक शब्दादिनी आहेत काय? बंधू रवी शंकर कटकम, कटकम सिस्टर मारिया रवी कटकम, त्याचप्रमाणे महापुरे फॅमिली, या 2 कुटुंबांनी एक चांगला निर्णय घेतला की परमेश्वराने त्यांना दुसरा अपत्य कन्यारत्न दिलेला आहे. त्यांनी माझ्याशी चर्चा केली, पालक साहेब मला माझ्या बाळाचं समर्पण करायचं आहे. आणि मग त्यांनी माझ्याशी संवाद करून सगळ्या स्टेप्स, सगळ्या धार्मिक विधीप्रमाणे सगळ्यांना त्यांना मी मार्गदर्शन केलं आणि मगच हा विधी होत आहे. असंच नाही होत. ते भाऊ माझ्याकडे आलेत, त्यांनी मला परवानगी घेतली, चर्चा केली आणि मग मी त्यांना मार्गदर्शन केलं. प्रियजनांनो, मंडळीमध्ये जे विधी करायचे असेल, घराचं समर्पण असेल, मुलांचं समर्पण असेल, विवाह करण्याचं असेल, मी देवाचा सेवक मान सन्मानासाठी सांगत नाहीये की प्रभूनं तो विधी जर आशीर्वादित करावा, प्रभूने तुमच्या बालकांना आशीर्वाद द्यावा, तुमच्या घरामध्ये निवास करावा, परमेश्वर तुमच्या उद्योग नोकरीला यश द्यावं, परमेश्वर तुमचं मुलांचं नवीन कुटुंब स्थापन करावं अशी तुमची इच्छा असेल तर प्रथम प्रभूला सन्मानित करा. प्रेज द लॉर्ड. देवाच्या सेवकाला त्या ठिकाणी निमंत्रण करून त्याच्याशी विधीप्रमाणे चर्चा करा. आणि तिसरी गोष्ट, मंडळीला त्या विधीमध्ये आनंदाच्या सामील करून घ्या. प्रश्न पैशाचा नाही, प्रश्न जेवणाचा नाही प्रियानो, प्रश्न
देवाच्या आत्मिक कवरिंगचा असतो. जेव्हा मंडळी तुमच्या घराच्या समर्पणात, मुलांच्या विवाहामध्ये, जेव्हा लेकरांच्या समर्पणामध्ये हजर असते ना, तेव्हा परमेश्वराचं एक पवित्र उपस्थिती त्या ठिकाणी असते. आणि मग अन्नाची वाण पडत नाही, वादविवाद टळले जातात, सैतान पळून जातं. हा माझा अनुभव आहे. माझ्या प्रियानो, जेव्हा जेव्हा माझ्या मुलांचे समर्पण झाले, घराचं समर्पण झालं, मला एक नेहमी सवय असते अनेकांना बोलवायचं, अनेक लोकांना. बंधू प्रसन्न फक्त दारात उभा राहिले होते, ते प्रार्थना करत होते आणि मला म्हणायचे काही काळजी करू नका, जेवण कमी पडणार नाही. आणि प्रियानो, या घराचं समर्पण करताना, या वरच्या सियोन प्रार्थना घराचं समर्पण करताना, मुलांचे कार्यक्रम असतील, कधी जेवणाची कमतरता भासली नाही. प्रेज द लॉर्ड. पण बरेचदा लोक विचार करतात किती लोकांना बोलवायचं, या नातलगाला बोलवायचं, त्यांना टाळायचं, मंडळीतल्या एवढ्याच ठराविक लोकांना बोलवायचं, ठराविक मित्रांना बोलवायचं, ठराविक व्यक्तींना. प्रियानो, नाही, नियर आणि डिअर सगळेजण पाहिजेत. नियर. प्रेज द लॉर्ड. प्रियजनांनो, मी म्हणत नाही जास्त पैसे खर्च करा, परंतु मनामध्ये शंका संशय ठेवू नका की जेवण मग पुरणार नाही, खर्च लय होईल. माझ्या प्रियानो, तुमच्याकडे नेहमी एक यादी तयार पाहिजे. एक यादी. माझे जे प्रिय लोक आहेत, माझ्या सुखात दुखात कोण असतात, त्यांना बोलवायलाच पाहिजे. जे तुमच्या सुखात आणि दुखात असतात त्यांना तुम्ही निमंत्रित करत चला. जी मंडळी तुमच्या सुखात दुखात भाग घेते त्यांना सन्मानित करा. जो येशू ख्रिस्त तुमच्या बरोबर सदोदित आहे, तो इमानुएल, त्याचा मान राखा. जे देवाचे सेवक तुम्हाबरोबर सदोदित तुमच्यासाठी प्रार्थना करून तुम्हाला मार्गदर्शन करतात, त्यांना त्यांच्या परिवारासहित त्यांना सन्मानित करा. माझ्या प्रियजनांनो, कदाचित माझा हा आत्मिक विचार अनेकांना पटला असेल, एक दोघं तिघांना पटत नसेल, सोडून द्या. परंतु तुमच्या आशीर्वादाचं कारण व्हायचं असेल तर हा आत्मिक विचार तुमच्या हृदयात मनात रुजलाच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त म्हणाला, बाळकास मजकडे येऊ द्या, त्यास मना करू नका. स्वर्गाचं राज्य असल्यासारख्यांचं आहे. असल्यासारख्यांचं म्हणजे सगळीच पोरं स्वर्गाच्या राज्यात जाणार नाहीत. प्रभूने त्यांना स्पर्श केला, कवटाळलं, आशीर्वाद दिला. परंतु प्रभू काय म्हणाला? बालकांसारखं जे होतील, जे नम्र होतील, लीन होतील. बघा, लहान मुलं कशी असतात, भांडतात, परत खेळतात, हिसकावून घेतात, परत देतात, घे 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 तू खेळ. बघा त्यांच्याकडे, कधी कधी ऑब्झर्व करा. हॅलो माझ्या प्रियानो, मंडळीमध्ये, घरामध्ये बंधुप्रीतीस नेहमी ठेवा. कार्यक्रम करत असताना आपल्या घरातील लोकांना त्यात इन्व्हॉल्व करून घ्या. आपले जवळचे नातलग इन्व्हॉल्व करून घ्या, प्रार्थना करणारे इन्व्हॉल्व करून घ्या. अधिक उत्साह, अधिक समाधान वाटतं प्रियानो. येशू ख्रिस्तानं शिष्यांना दटावलं आणि सांगितलं, बाळकांना मजकडे येऊ द्या. आणि त्यानं प्रभू येशूनं काय केलं? त्यांच्यावर हात ठेवला. परत त्यांना येशू ख्रिस्तानं कवटाळलं, बायबल सांगतं. त्यांना आशीर्वाद दिला आणि जाहीर काय केलं? स्वर्गाचं राज्य असल्यासारखंच आहे. आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगू इच्छितो, तुमचं आणि माझं पाचारण फक्त पृथ्वीवरलं एक जीवन जगण्यासाठी नाही. परमेश्वरानं आज तुम्ही कुठल्या वयात आहात, जन्मल्या दिवसापासून या पृथ्वीवरला प्रवास होईपर्यंत येशू ख्रिस्त आमचा युगानुयुगाचा पिता आहे. तो देवांचा देव आहे. तो काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे. तो आजही आम्हाला आपली मुलं म्हणून पाचारण करतो. आई वडील बघा आपल्याला घरी हाक मारताना, बाळ इकडे ये. कधी कधी बायका म्हणतील, काय हो तुमचे पप्पा अजून तुम्हाला बाळ बनतात? तिला सांगायचं, होय माझ्या आईला आणि बाला मी अजून बाळच आहे. प्रेज द लॉर्ड. जरी बाळ झालं आम्हाला तरी आई वडिलांना मी बाळच असतो. असतो का नसतो? पण बाळासारखं वागा. बाळासारखं मुलांनो वागा. प्रियजनांनो, येशू ख्रिस्तानं ही दिलेली शिकवण आहे. कारण स्वर्गाच्या राज्यात आम्ही त्याची लेकरं बनून जाणार आहोत. आज हा डिसिजन चांगला आहे, कारण ख्रिस्ती जीवनामध्ये हे महत्वाचे विधी आहेत.
आणि त्यातला पहिला विधी हा आहे की प्रियानो, बाळकांना मंदिरात आणणं, समर्पण करणं. समर्पण, अर्पण आहे. परमेश्वर तू हे मला दिलेलं आहेस. मगाशी स्तोत्र 127 वाचलं. पहा, संतती हे परमेश्वराने दिलेलं धन आहे, पोटचं फळ त्याची देणगी आहे. आणि म्हणून या उभयतांनी हे कबूल केलं. फक्त कबूल नाही, कृती केली की परमेश्वरा, आम्हाला लाभलेलं हे धन हे तुझ्यापासून आहे, ही तू दिलेली देणगी आहे. म्हणून हे धन, ही देणगी कदाचित आई वडील म्हणून आम्ही त्याला सुरक्षित ठेवू शकत नाही, आम्ही त्याला व्यवस्थित वाढवू शकत नाही. म्हणून हे समर्पणाचा विधी म्हणजे हे धन प्रभूच्या हाती जेव्हा देतो तेव्हा आपला परमेश्वर ज्यानं हे धन दिलं त्या धनाचं तो संरक्षण करतो. प्रेज द लॉर्ड. ज्यानं ही देणगी दिली ती त्याच्या हातामध्ये आम्ही देतो, तेव्हा ती देणगी आम्ही प्रभूच्या हाती पुन्हा देतो, यासाठी की परमेश्वराने ह्या देणगीला त्याच्या कृपेमध्ये सुरक्षित ठेवावं. प्रेज द लॉर्ड. उत्पत्तीचं पुस्तक 4 अध्याय, उत्पत्तीचं पुस्तक 4 अध्याय 1 पासून. आदामाने आपली स्त्री हव्वा हिला जाणिले, ती गर्भवती होऊन तिने कायनास जन्म दिला. ती म्हणाली, कोण म्हणाली? हव्वा. काय म्हणाली हव्वा? परमेश्वराच्या साह्याने मला पुरुष संतान लाभले आहे. नंतर त्याचा भाऊ हाबेल यास जन्म दिला. बापरियानो, काळजीपूर्वक ऐका. आजचा संदेश फार मोलाचा आणि महत्वाचा आहे. आई वडिलांनो, तरुण तरुणीनो, वृद्ध माता पितानो, बालकांनो, आजचा संदेश तुम्हाला एक नवीन आशीर्वाद, एक नवीन आत्मिक जागृती तुमच्या जीवनात येणार आहे. आम्हाला माहित आहे परमेश्वरानं पहिलं कुटुंब आदामाने हव्वाचं निर्माण केलं. त्या कुटुंबाचा संस्थापक परमेश्वर होता. हे कुटुंब परमेश्वराच्या समागमात चालत होतं, परमेश्वराचं ऐकत होतं, परमेश्वराला पाहत होतं, परमेश्वराने त्याला अधिकार, आशीर्वाद दिला होता. हॅलो, आज तुमचे कुटुंब हे परमेश्वराने स्थापन केलेलं आहे. तुमच्या कुटुंबाचा प्रमुख प्रभू येशू ख्रिस्त आहे. कदाचित पुरुषांनो एक चांगली पत्नी, सद्गुणी स्त्री तुम्हाला लाभली, तुम्हाला लाभ झालेला आहे. बायबल सांगतं ज्याला गृहिणी लाभते त्याला उत्तम लाभ घडतो. गृहिणी म्हणतो बरं का, गृहिणी. मग ती वकील असू दे, डॉक्टर असू दे, इंजिनियर असू दे. नाही मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, आणि मी मंत्री आहे, मी अशी आहे. कोणी असू दे, स्त्री ही पहिल्यांदा गृहिणी पाहिजे. गृहिणी म्हणजे घराकडे लक्ष देणारी. प्रेज द लॉर्ड. घराच्या आचारा विचाराकडे लक्ष देणारी. नाही माझ्याकडे भाकरी करायला वेगळी, चपाती करायला वेगळी, भाजी करायला बाई वेगळी, मग मी काय स्वयंपाक करणार नाही, मी काय झाडू मारणार नाही. आमच्या बाबानं, आई वडिलांना हे असलं कधी आम्हाला शिकवलंच नाही. तिथंच घोडं पेंड खाल्लंय. हॅलो, झाडू मारायला शिकवलं नाही, मी तर म्हणतो झाडून मारून शिकवा झाडू मारायला. प्रेज द लॉर्ड. आज जर तुमची मुलं तुमच्या घरात, मुलगा असो की मुलगी, तुमच्या घरात जर आज झाडू मारतील ना, तर ती तिथं जाऊन घर त्यांचं स्वच्छ ठेवतील. जरा कडक पालक आहे, समजून घ्या, साधा भोळा आहे, पण तुमचं घर स्वच्छ करणारा मी पालक आहे. प्राइज द लॉर्ड. वाकायची सवयच नाही हो. काही काही लोक लय भारी घरात झाडू मारतात. बायका काय चाललंय? झाडू कसा मारायचा माझ्याकडून शिका, पोचा कसा मारायचा माझ्याकडून शिका. कंबर न हालता मी पोचा मारू शकतो. आम्हाला सगळं शिकवलंय. प्राइज द लॉर्ड. आणि म्हणून तुमची बायको डॉक्टर असो, इंजिनियर असो, वकील असो, नर्स असो, शिक्षक असो, काही पद असो, घराकडे लक्ष द्या. गृहिणी व्हा. नुसती चपाती थापली नाही, पोळ्या पण आल्या पाहिजेत. काही आमच्या चर्चमधल्या बहिणी इतक्या सुंदर पोळ्या करतात, आता नाव घेत नाही. भरपूर आमच्या चर्चमधल्या बहिणी चांगल्या गृहिणी माता आहेत. आत्ताची पिढी नाही. तुमचं अजून काय आम्हाला समजलंच नाही. प्रेज द लॉर्ड. अनेक माझ्या माता, तुमच्या आया, त्यांचं मी खाल्लंय. खूप चांगले आहेत. एकीचं नाव घेणार नाही, सगळ्यांसाठीच टाळ्या वाजूया. प्रेज द लॉर्ड. छोट्याचा असो, म्हणजे कोंबडा असो की बकरा असो की मोठा शिंगाचा बकरा असो, कसं मटण बनवायचं खूप चांगल्या माझ्या बहिणीसाठी. पुन्हा टाळ्या वाजवा. अहो समजणारच नाही ते.
चिकन होतं का बकऱ्याचं होतं असं मला म्हणायचं आहे. इतकं छान कटिंग करून मस्त स्वयंपाक बनवणाऱ्या बहिणी चर्चमध्ये आहेत. प्रेज द लॉर्ड. काय मलगे ब्रदर, मलगे चिकन खात नाहीत, मलगेंना फक्त लागतं बकऱ्याचं मटण. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कधी तर बोलवून बघा म्हणाव. हालेलुया. व्हायला पाहिजे. बरेच दिवस गॅप पडलाय है का नाही रवी, कधीतरी होऊन जाऊ दे. आज काय आहे मी काही विचारलेलं नाही तुमच्या लेखासनी. कधी विचारलंय शाकाहारी का मांसाहारी? धाडच झालं नाही माझं विचारायचं. मला फक्त समर्पणासाठी बोलवलंय तेवढंच करणार. मेनूकडं माझं लक्ष नाही. काही असू दे. मला एवढंच सांगायचं आहे की गृहिणी मातानो घराकडे लक्ष द्या. आपल्या सासू सासऱ्यांना, आई वडिलांना, मुलांना, दिरांना चांगलं भोजन द्या. बायबल सांगतं ज्याला गृहिणी लाभते त्याला उत्तम लाभ घडतो. घडलाय का? चांगली गोष्ट आहे. काही बिचारे पुष्कळ म्हणत असतील काय सांगू पालक साहेब माझी अवस्था, 30 भाजी हो कोबी खाऊन खाऊन कंटाळा आलाय. भाजीच बदलत नाही. तुम्ही कोबी मोठा आणायचाच नाही, एवढा छोटा आणायचा. आणला का नाही कोबी विचारलं की सांगायचं मिळालंच नाही. मार्केटमध्ये कोबीच नव्हता. मी आणतच नाही. आठवड्यातून कधी 15 दिवसातून कोबी खातो. खाल्ला पाहिजे कोबी पण. एवढा एवढा म्हणतोय मी. कोबी खाल्ला पाहिजे. हॅलो, कोबी खाल्लं तर व्यवस्थित पोट साफ पण होतंय. प्रेज द लॉर्ड. वाटलंच तर तुम्ही कच्चा कोबी कधी कधी गरम भाकरी बरोबर कच्चा कोबी जरासं काय हो माझे सिस्टर त्याला चांगल्या गृहिणी आहेत काय कोबी बरोबर आणि काहीतरी घालून काहीतरी कच्चा पण खाऊ शकता. गरम भाकरी बरोबर कोबी खा, पूर्ण साफ होतंय. प्रेज द लॉर्ड. सारखंच ते खाटकूट खाल्ल्यानं त्रास होतो पोटाचा. प्रेज द लॉर्ड. खाऊ नका या दिवसात तर मटण वर्ज करा. हालेलुया. म्हणूनच रवी म्हणताय मी आम्ही आज मुद्दाम होऊन मेनू चांगला ठेवलाय, काळजी करू नका. प्रेज द लॉर्ड. पण प्रियजनांनो बायबल एवढं त्याच्या पुढे जाऊन सांगतं. शलोमोन राजा म्हणतो सद्गुणी स्त्री कुणाला लाभते? तिचं मोल तर मोत्याहून अधिक आहे. सद्गुणी पाहिजे हो. सद्गुणी म्हणजे जिच्यात चांगले गुण आहेत ती सद्गुणी. बहिणीनो सद्गुण दाखवा. दुर्गुण दाखवायला लागत नाही. दिसतात न बोलण्या अगोदर. घरात आल्यावर दुर्गुण दिसतात. ते घराकडून बघितल्यावर, दार बघितल्यावर, किचन बघितल्यावर, बेडरूम, हे सगळं दुर्गुण आहेत. पण ज्या बाईचं घर स्वच्छ आहे, अंगण, बेडरूम, हॉल, किचन, तिचे सद्गुण न बोलता घर बोलतं. प्राइज द लॉर्ड. टाळ्या वाजून देवाला दम देऊया. वेणी फणी केली असेल तर, बुचडा बांधला असेल तर ती सद्गुणी स्त्री. नाही इकडे एक बट अशी पडली, केस असं पडल्यात, डोक्यावर पदरच नाही, कुठं काय इसकटलंय समजत नाही. अपमान कुठंपर्यंत? हितपर्यंत अपमान होतं पालकापर्यंत. बाई कुठं जाते चर्चला? काही समजते का नाही? मला बोलू द्या. तुमची जोपर्यंत बट्ट पडती तोवर भट्ट बडबडतोय. हालेलुया. मी बडबडणारच. माझा दुर्गुण नाही, माझा हा सद्गुण आहे. असा पालक तुम्हाला प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी शिकवणारा मिळणार नाही, शोधून पण मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रांगोळीतनं पहिली टाळी वाजलेली आहे. पटलंय त्यांना. खरंच आहे हो. सद्गुणी स्त्री बना. तुम्ही चांगलं बना. केसापासून ते कपड्यापर्यंत सगळ्या गोष्टी टॉप टिप स्वच्छ पाहिजे. म्हणतात ना फाटकं नसावं पण स्वच्छ असायला पाहिजे. काही लोक ना थप्पी बारून त्या साड्या ठेवल्यात, नेसतच नाहीत. काही लोकांनी शर्ट पॅन्ट असे ठेवलेत, घालतच नाही चर्चला. इनशर्ट करून या, चांगलं या. बघूया संध्याकाळच्या कार्यक्रमाला किती जण काय काय कसे येतात ते. आज समर्पणला तुम्ही यायला पाहिजे तर चांगलं. काय फरक पडत नाही हो. मी बघा ना म्हातारा 55 वर्षाचा मनुष्य. मी ठरवलंय कालपासून, म्हणजे माझ्या दृष्टीने मी योग्य नटलोय बाबा. तुम्हाला आता काय मी काय म्हणतात तो माणूस असू दे असं वाटत असेल. विदूषक वाटतोय काय मी? नाही ना वाटत. छान दिसतोय मी, सुंदर दिसतोय. विदूषक वाटत नाही ना. बरेच दिवशी घातलं नव्हतं, म्हटलं चला आज जरा असं कलरफुल दिसूया, कॅमेऱ्यात पण चांगलं दिसेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चांगलं राहा, स्वच्छ राहा. सद्गुण दिसायला पाहिजेत. प्रेज द लॉर्ड. दुर्गुण दिसायची गरज नाही. तुमचे दुर्गुण
शेजाऱ्यापासून सगळे चर्चा करत असतात. प्रेज द लॉर्ड. वावच देऊ नका तुमच्या दुर्गुणाला. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुम्हाला कवटाळून आशीर्वाद देईल. प्रभू ख्रिस्त तुम्हाला स्वर्गाच्या राज्यासाठी आजच शिक्का मारेल. आदाम आणि हवेला परमेश्वरानं पहिलं कुटुंब म्हणून त्या एदेन बागेत ठेवलं, आशीर्वाद दिला होता. आदाम आणि हवेला जाणलं आणि काय झालं? पहिला आशीर्वाद मिळाला, काईन जन्मास आला. काळजी बरं काही का? आदाम आणि हवेला पहिला पुत्र झाला. सिस्टर, पहिला पुत्र झाला. पेडा आला. पेडा आला का येडा आला नंतर बघूया. प्रेज द लॉर्ड. हा पेडा नव्हता, हा येडा होता. हालेलुया. कारण रागाला जन्माला घातल्यासारखा झाला. कोण होता तो? काईन. पेडा होता का? वेडा होता बिचारा. चांगला होता, वेडा नव्हता तो, पण त्याने विडा उचलला. मारण्याचा भाव आला. हा वेडा पण आहे. आई काय म्हणते? आई काय म्हटली आपल्या लेकराबद्दल? परमेश्वराच्या साह्याने मला पुरुष संतान लाभेल. मुलांनो, जेव्हा तुमचे आई वडील तुम्हाला जन्माला घातल्यानंतर म्हणतात, हे परमेश्वर आहे, मला धन देणगी तू दिलेली आहेस, पुरुष असो की स्त्री असो, तुमची मुलं वाईट नाही आहेत. कोणी चोर आणि लुटारूला जन्माला घालत नाही. मात्र नंतर कुसंगतीने त्यांची नीती बिघडते. याला कारण एक कुसंगत किंवा आई वडील किंवा ज्या समाजात आपण राहतो तिथला परिसर आहे जबाबदार. पण परमेश्वराने एक मंडळी, एक पवित्र संत गणाचा हा समुदाय तुमच्या लेकरांना सुधारण्यासाठी दिलेला आहे. आज तुमची लेकरं कुठे आहेत? येशू ख्रिस्ताने कवटानं आशीर्वाद द्यावा, स्वर्गाच्या राज्यासाठी त्यांना प्रभूने शिक्का मारून आपलं करावं, मग तुम्ही आपल्या लेकरांना चर्चमध्ये येण्यास प्रवृत्त करत आहात का? इकडे लक्ष द्या. आम्हाला लेकरं लग्नाला आलेली वयमानामार्फत समजतात, परंतु लेकरं बिघडलेली समजत नाहीत का? त्यांना घडवा, त्यांना बिघडवा नका. ती बिघडण्या अगोदर तुम्ही घडवा. जो धोंडा बांधणाऱ्याने नापसंत केला होता तोच कोनशिला झाला. प्रेज द लॉर्ड. काहींना जन्म दिला. बाई काय म्हणते? आई काय म्हणते? परमेश्वराच्या साह्याने मला पुत्र संतान लाभलेलं आहे. पुढे काय झालं? एकाव थांबली का? नाही. काय झालं? नंतर हवेने त्याचा भाऊ हाबेल यास जन्म दिला. काळजी बरे काय का? हाबेलाला पण जन्म घातला. आणि काय झालं? हाबेल हा मेंढपाळ झाला. आणि मग काईन शेतकरी झाला. आता काळजी बरे काय का? आदाम आणि हवेच्या घरामध्ये दोन मुलं जन्माला आली, काईन आणि हाबेल. आई वडील कबूल करतात, काईन हा परमेश्वर. काय म्हणले? काईन मला परमेश्वराच्या साह्यानं लाभलेला आहे. काय लेकरू वाईट होतं का? हो नाही. तिने कबूल केलं ना. परमेश्वराच्या साह्याने मला ज्येष्ठ पुत्र झालेला आहे. किती मोठा आनंद आई वडिलांना होतो की परमेश्वरने मला हे धन देणगी दिलेलं आहे. तुम्हाला आनंद झालाय का नाही? कन्या रत्न असले तर आनंदच करा. परमेश्वराचा हेतू असतो त्यामध्ये. आज काही लोकांना नाही, त्यांचं दुःख मोठं आहे. त्यापेक्षा मला परमेश्वरने एक म्हणता दोन तुम्हाला अपत्य दिलेले आहेत. म्हणून नेहमी देवाला धन्यवाद द्या. दोष देऊ नका, एकमेकालाही दोष देऊ नका. घरातील कुणीच या दोघांना, नवरा बायकोंना दोष देऊ नका. तिसरं बाळ घ्यायचं का नाही चान्स हे तुम्ही लादू नका. दोघांना डिसिजन घेऊ दे. सगळ्या गोष्टी सांगून मी तयार असतो. प्रियजनांनो, आदाम आणि हवेला परमेश्वराने दोन पुरुष संतान दिलं, काईन आणि हाबेल. आई वडिलांची कबुली काय आहे? परमेश्वराच्या साह्याने मला काईन प्राप्त झालेला आहे. काईन शेतकरी झाला, हाबेल मेंढपाळ झाला. काय झालं? काही काळ लोटल्यावर त्या घरात एक काय झालं बघा? काईनानं, कुणी प्रथम? काईनानं परमेश्वराला, हाबेलानं नाही. हॅलो, काईनाला देवाची आठवण झालेली आहे अर्पण देण्याची. कुणाला? काईनाला आठवण झालेली आहे. आणि काईनानं आपल्या शेतातलं काही अर्पण आणून
देवाकडं अर्पण घेऊन आलेला आहे. काईन पहिल्यांदा अर्पण घेऊन आला. काईन हा चांगलाच होता. हॅलो, काईन हा परमेश्वराच्या साह्यानं कुटुंबाला लाभलेलं धन देणगी होती. आज लेकरांनो, तुम्ही आई वडिलांनो, तुम्हाला लाभलेली लेकरं हे परमेश्वरानं चांगलीच दिलेली आहेत. दोष देऊ नका. त्या दोघांमध्ये भेदभाव करू नका. मुली मुलीमध्ये, मुला मुलीमध्ये आणि मुला मुलांमध्ये, दोन सुनामध्ये पण भेदभाव करू नका. हॅलो, काईन वाईट नव्हता. परमेश्वराच्या साह्यानं त्या घरात आलेली दोन आपत्ती होती. काईन इतका चांगला होता की काईनानं परमेश्वराची आठवण केली आणि परमेश्वराला आपल्या शेतातलं एक उत्पन्न घेऊन अर्पण घेऊन आलेलं आहे. तोपर्यंत काईन सरळ मार्गानं, शांतीच्या अर्पणाच्या मार्गानंच त्याचा जीवन प्रवास चालू आहे. काय झालं? आणि हाबेलानं आपल्या मेंढराच्या कळपातील एक जन्मलेलं, नुकतंच जन्मलेलं एक पुष्ट किंवा 1 वर्षाच्या आतलं मेंढरांपैकी एक पुष्ट मेंढरू आणि चांगलं प्रथम जन्मलेलं अर्पण असं आणलेलं आहे. काळजीपूर्वक आहे का? परमेश्वराच्या समोर 2 भाऊ उभे आहेत. एका बाजूला काईन आहे शेतातलं अर्पण घेऊन आणि दुसऱ्या बाजूला हाबेला एक मेंढरू घेऊन. प्रॉब्लेम काय झाला माझ्या प्रियानो? परमेश्वराने हाबेल व त्याच्या अर्पणाचा आदर केला, पण हा काळजीपूर्वक आहे ग. परमेश्वराने हाबेलाचं मेंढरू पाहून, हाबेलाला पाहून त्याच्या अर्पणाचं आदर केलेलं आहे म्हटलंय. काळजीपूर्वक आहे का? बायबल व्यवस्थित देवाचं वचन काय सांगतं? आदर केला. याला कारण आहे. त्या कारणाशी पण आपण जायला पाहिजे. आणि पुढे काय झालं? हा, काईन संतापला आणि त्याचं तोंड उतरलं. आता योहानाच्या पत्रामध्ये आम्हाला याबाबत याचं उत्तर पाहायला मिळतं. का काईन याचं अर्पण प्रभूनं स्वीकारलं नाही आणि हाबेलाचंच परमेश्वरानं का स्वीकारलं? योहानाचं पहिलं पत्र 3 अध्याय 12वं वचन. सगळ्यांनी वचन काढा. योहानाचं पहिलं पत्र 3 अध्याय आणि 12 वचन. जसा काईन त्या दुष्टाचा होता आणि त्याने आपल्या बंधूचा वध केला, त्याच्यासारखे आपण नसावे. काईनाने हाबेलाचा वध कशासाठी केला? कारण काईनाची कृत्ये दुष्ट होती आणि त्याच्या बंधूची नीतीची होती. समजलं का? काईनाच्या स्वभावामध्ये होय तो अर्पण देणारा होता, देवावर प्रेम करणारा होता, देवाच्या कृपेने त्याचा जन्म झाला होता, मात्र त्याच्या स्वभावामध्ये दुष्टपणा होता, त्याची कृती दुष्ट होती आणि त्यामुळं त्याला राग आलेला आहे. त्याला संधी होती, त्यामध्ये उत्पत्तीच्या पुस्तकात त्याला संधी होती. परमेश्वरानं हाबेलाचा आदर केला, हाबेलाच्या अर्पणाचा आदर केला, काईनाचा आदर केला नाही. ठीक आहे, पण काय झालं? काईन संतापला. आता बघा त्याच्या स्वभावामध्ये मगाशी म्हटलं ना, योहानाच्या पत्रात दुष्टता होती, त्यातला पहिला गुण बाहेर पडला. काय पडला? संतापला. हॅलो मंडळी हो, मुलांनो, मंडळीतील सर्व हो, जर तुम्ही देवाला अर्पण देणारे आहात, देवावर प्रेम करणारे आहात, देवाच्या विश्वासात चालणारे आहात, तर छोट्या मोठ्या गोष्टीमुळं चढ उतार आलेत, कोणी काही बोललं, काही झालं म्हणून रागाला वाव देऊ नका. राग एक रोग आहे. आणि मग तुम्ही तुमच्यात सद्गुण आहेत का दुर्गुण आहेत ते समजतात. काईनामध्ये दुष्टता होती, हे कशावरून समजलं? काईन लगेच संतापला. पुढं त्याचं तोंड उतरलं. अर्पण घेऊन आलेलं आहे आणि तो रागावला आणि त्याचं तोंड उतरलं. तेव्हा परमेश्वर काईनाकडे पुन्हा पाहून म्हणतो, काईनाकडे बघून म्हणतो, काय म्हणतो? अरे रे 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 रे, काही वेळापूर्वी एवढा धावत परत माझ्याकडे आलास, हा, शेतातला आनंदाने घेऊन आलास, किती आनंदी होत असतो. इथं चर्चला आल्या, इथं उपासना करताना
इथं वचन ऐकेपर्यंत. पण जरा पाळक साहेबांनी एखादा कडक शब्द वापरला, लगेच तुला का राग येतो? तुलाच वाटतं का मलाच बोलले? का राग येतो? का संतापता? का लगेच विचार येता? पुढच्या रविवारी येणार नाही, 2 आठवडे गॅप होतो का नाही बघा. पुढच्या आठवडे बघा बायकोला म्हणतो तुला जायचं असेल जा, नाही मी काय येणार. आणि येणाऱ्यांना पण सांगायचं कुठे जात आहे? तिकडं. सैतान दुष्ट आहे. बरेचदा पाळक साहेब तुमच्या भल्यासाठी बोलत असतात, वचन तुमच्यासाठी चांगल्यासाठी येत असतं, पण सैतान तुमच्या मनामध्ये एक संताप निर्माण करतो. तुम्ही सद्गुणी लोक आहात, दुर्गुण दाखवू नका. आला एखादं वचन, आला एखादा कठीण शब्द, शाळेमध्ये नाही का मास्तर तर शिकवत असताना चुकून लक्ष गेलं आणि ते पोरग एकमेकाला हिथून डस्टर फेकून मास्तर मारत होता. हालेलुया. मी तसा तर नाही मास्तर, प्रेज द लॉर्ड. छडी फेकून मारायची, टन्नू यायचा. आई आल्या घरात विजय, टन्नू कसला, कशाला सांगतोय मास्तरचं नाव, घाबरायचा, एवढा दार होता. आता पोरच मास्तरला मारतात. प्रेज द लॉर्ड. उलट झालंय. आई वडील येऊन सांगतात, सर पोरग कुणाचं आहे? लय नवसानं झालंय, एकटच हाय, हात लावशी बिवशीला. नाहीतर कुठून येताय तुम्ही, कुठून जाताय, इथनं जाणार पण नाही, अशी धमकी देणारे आई वडील. अरे बाबा ते बिचार. मास्तर घाबरत आहे. नंतर आई वडिलांचे डोळे उघडतात, त्याच्याच वर्गातला माणूस साहेब होतो आणि हे बुट्टी घेऊन जात असते कामाला. छडी सहन करायला पाहिजे हो. लई छड्या मी सहन केल्यात, मास्तरच्या पण आणि बाबाच्या पण, म्हणून इथं घडलोय मी, बिघडलो नाही. मी परवा सांगितलं रवीला आणि अमरला, आज तुम्ही जे आहात ना, आईनं तुम्हाला घडवलं, तिनं देवाचं वचन ईश्वरनं विश्वासानं स्वीकारलं आणि ते तुम्हाला दोघांना सांगितलं का नाही? का नुसतं ग्रीन टी सांगितलं? रेड टी. हालेलुया. ये तो इधर रेड टी मिलता है, सारे पाप को धुआ धुआ करके टकलता है. हालेलुया. आम्ही रेड टी विकतो, आप ग्रीन टी देते हैं, हम रेड टी देते हैं. हे रेड टी इधर है. प्रेज द लॉर्ड. टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद देऊया. एकदा पिलं ना रेड टी, असं आतून बाहेरून शुद्धच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चक्के देखो इधर का रेड टी कैसा है. प्रेज द लॉर्ड. आम्ही फक्त ॲडव्हर्टाईज करणारे आहे, जे केलंय ते त्यानं केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. काय आम्ही ॲडव्हर्टाईज करू नये काय येशूच्या रक्ताची? प्रेज द लॉर्ड. करायलाच पाहिजे. आणि ते रक्त तुमच्यामध्ये दिसायला पाहिजे. ते राग करून रक्त नको दिसायला, डोळे लाल झालेले आहेत. रेड टी. यू आर नॉट अ टायगर. टायगर होऊ नका. कोकरू हा कोकरू, बिन शिंगाचं. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद. मला पण लय शिंग होती हो, लय शिंग होती, सगळी तासल्यात प्रभूनं. आता फक्त कधी कधी गर्जना करतो मी, माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी, तेवढं मला समजून घ्या. प्रेज द लॉर्ड. ओळखले पाळक आम्ही, कधी कधी तुम्ही बोलताय पण आमच्याच भल्यासाठी असं म्हणतात, पण आणि गेल्या माझी आज असं बोलायचंय पाळक. पटतंय? योग्य आहे का सांगा बघू? उगाच आम्ही येतोय म्हणून, होय बाबांनो तुम्ही येताय म्हणूनच मी आहे बघा, नाही तुम्ही आला तर काय लय माझं अवघड होईल. माझं शेत कोण नांगरणार आहे का नाही? मला मेकअप कोण करणार? माझं घर स्वच्छ कोण करणार? तुम्ही येताय म्हणून नाही. मग अशी खूप सुंदर गीत गायलं, हम ढूंढने नहीं गए, वो ढूंढने के लिए इधर आया है. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त तुम्हाला शोधावयासी स्वर्ग उतरून स्वर्ग सोडून पृथ्वीवर आला. त्यानं तुम्हाला शोधलेला आहे, त्यानं मला शोधलेला, याचा विसर पडू देऊ नका. आज जग त्याला शोधत आहे, जगात देवाला शोधत आहेत, सापडलेला नाही. म्हणून येशू योहान 15 मध्ये म्हणतो, तुम्ही मला निवडलेलं नाही तर मी तुला निवडलेलं आहे आणि तुला नेमलेलं आहे यासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावं, तुमचं फळ टिकावं. आजार गेला कारण त्याने तुम्हाला आरोग्य दिलं. पाप गेलं कारण त्याच्या रक्तानं क्षमा झालेलं आहे. विसर पडू देऊ नका. तुमचं जीवन समर्पित करा. तुमचं जीवन एक अर्पण असं प्रभूला समर्पित करा.
काईन दुष्टाचा होता, त्याची कृत्य दुष्ट होती. किती दिवस आम्ही दुष्टपणानं, रागानं, क्रोधानं, संतापानं वागायचं, घरामध्ये, मंडळीमध्ये, कामाच्या ठिकाणी, समाजामध्ये. बस बस, नको, राग सोडून द्या. राग मोठं पाप करायला भाग पाडतो. कायनानं राग केला. प्रभू म्हणतो, कायना, तुझं तोंड का उतरलं बाया? अरे, रागाला पाप दाबा ठेव, नाहीतर पाप दाराशी टपून आहे. पाप म्हणजे कोण? तो सैतान दाराशी टपून आहे. आज मंडळी हो, दाराशी दोघ जण आहेत. एक येशू आहे, जो प्रगटीकरणाच्या अध्यायामध्ये 3:21-3 मध्ये म्हणतो, पहा मी दाराशी उभा आहे, दार ठोकीत आहे. जो माझी वाणी ऐकून दार उघडतो, त्याच्याकडे मी आत जाईन, त्याच्याबरोबर मी जेवेन, तो माझ्यावर जेवेन. आज येशू ख्रिस्त तुमचं दार, तुमच्या हृदयाचं दार उघडण्यासाठी ठोकत आहे. तुम्ही त्याचं वचन ऐका, वाणी ऐका आणि येशूला म्हणा, येशू माझ्या जीवनात तू ये. जेव्हा येशू आमच्या जीवनामध्ये येतो, तेव्हा आजार, पाप, सैतान, मरण, वाईट गोष्टी, शाप निघून जातात, राहत नाहीत. परंतु आम्ही जर सैतानासाठी दार उघडतो, तर सैतान आत घेऊन येतो काय? राग, क्रोध, कठीणपण, क्षमा न करणारं अंतकरण, सुडाची भावना. ह्या सगळे सैतानाचे गुण आमच्यामध्ये आत येतात. म्हणून येशू म्हणत आहे, परमेश्वर त्याला म्हणाला, कायना, तुझं तोंड का उतरलं? का संतापलास? रागाला दाबत ठेव, नाही पाप दाराशीच टपून आहे, त्याचा रोग तुझ्यावर आहे, तुझ्यावर आहे. प्रियानो, तेवढा पुरता ऐकला, राग दाबात ठेवला नाही. आणि पुढे काय झालं? आता वाचू नका, मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला ठाऊकच आहे. काईन गेला, काईन गेला. तो भावाला शोधत होता, कुठल्या कल्पामध्ये आहे, कुठं आहे, तो शोधत होता आणि भाऊ त्याला सापडला. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, दोघांचं काहीतरी बोलणं झालं. यावर मी विचार करत होतो, बायबल वाचताना मी विचार करतो, दोघांच्यात काय बोलणं झालं. तुम्ही त्या ठिकाणी जर बघितला, तिथं लिहिलेलं आहे. हा हा, दोघांचं बोलणं झालं, ते इथं बायबलमध्ये लिहिलेलं नाही. वाद केला असेल भावाबरोबर, लय शाना झालास, मला सांगायचं होतास, तू एक आणलास, अरे मी 10 मेंढर आणली असतील. आम्ही नंतर फुशारकीने बऱ्याच गोष्टी बोलतो, मी असं केलं असतं, मी तसं केलं असतं, बऱ्याच गोष्टी त्या भावाला तो बोलला असेल. पण प्रियानो, आम्ही देवासाठी काय करायचं, आई वडिलांसाठी काय करायचं, पास्टरांसाठी, मंडळीसाठी, ते तुम्ही ठरवा ना, तुम्ही ठरवा ना. परमेश्वरासाठी तुम्हाला ठरवण्यासाठी परमेश्वराने चांगलं मन, अंतकरण तुम्हाला दिलेलं आहे. आम्ही अगोदरच जर कंजूस वागलो देवाला देण्यात, आम्ही अगोदरच कंजूस वागलो शब्दात पाळण्यास, आम्ही अगोदरच आळशी झालो, तर कोणीतरी पुढे जातं तुमच्या. हॅलो, तुम्ही उपासनेला तयार नाही, परमेश्वर दुसऱ्याला इथं उपासना करा उभा राहतो. तुम्हाला संदेश देण्यासाठी तुमची इच्छा नाही, देव नवीन लोकांना संदेशासाठी उभा करणार. तुम्ही शब्दातला लवकर पुढच्या खुर्च्यावरून बसत नाही, परमेश्वर दुसऱ्यांना इथे येऊन बसवणार. तुम्ही स्लीपिंग पॉइंट, रनिंग पॉइंट मध्येच असणार आहे. काळजी पडे काही ग, संताप करू नका, राग करू नका. देवावर, भावावर, परिवारावर, आई वडिलावर, मुलांवर संधी शोधा. होय, झाली एक चूक, पुढच्या वेळेला नक्की मी पुढच्या शब्दादिनी लवकर येईन, उपासनेला येईन, मी चांगलं दानार्पण देईन, मी माझी फी देईन, मी कार्यक्रमाला हजर राहीन, मी त्यांच्या दुःखात जाईन, त्यांच्या सुखात जाईन. निर्णय घ्या, बदला स्वतःला. काही ना आपल्या भावाशी बोलणं केलं, काय बोलणं केलं, खूप वाद केला असेल, वाद करू नका. पुढं तो त्याच्याशी बोलणं केल्यानंतर काय झालं? आणि असे झाले की ते दोघे शेतामध्ये असताना त्याच्यावर चालून जाऊन कायनानं आपल्या सख्या भावावर सुरा, विळा, जी काय हत्यार असेल तो उगारलं. अरे, परमेश्वराच्या साह्यानं जन्मास आलेला हा काईन होता, परमेश्वराला अर्पण देणारा काईन, देवानं पहिल्या त्या कुटुंबाला दिलेला ज्येष्ठ सुपुत्र. काय निर्णय घेतला? आज आई वडिलांनो, आपली मुलं हत्यार उचलणार नाहीत, आपली मुलं चुकीचं बोलणार नाहीत, वागणार नाहीत, याकडे लक्ष द्या. परमेश्वर तुम्हाला संतती
हे धन आणि देणगी दिलेले आहेत. मुली जरी असतील तर त्या चुकीचा निर्णय घेणार नाहीत, याकडे लक्ष द्या. मी माझ्या मुलांना एकदाच सांगून ठेवलेलं आहे, मी पास्टर आहे, मी पुलपीटची सेवा करतो, परमेश्वर मला मंडळी दिलेलं आहे, मी तुमचा वडील आहे, परंतु तुम्ही सगळ्यांचा पण वडील आहे. प्राइज द लॉर्ड. तुम्ही चुका कराल तर मला सैतान इथून खाली उतरेल आणि ते होऊ देणार नाही. मी त्यांना कडक आणि प्रेमानं सांगितलेलं आहे. आज इथे प्रभूच्या आज्ञेत आणि आईवडिलाच्या आज्ञेत आहे. उपासनेमध्ये भाग घेतात, पण प्रभूसाठी ते धावतायत, पळतायत. आणि म्हणून मला आनंद आणि अभिमान आहे माझ्या मुलांबद्दल आणि काही माझ्या आईवडिलांच्या मुलाबद्दल, जे प्रभूमध्ये श्रम करतायत, धावतायत, सुवार्ता सांगतात, चर्चला येतात, शब्दात. मला खूप आनंद आहे काही मुलांबद्दल, काही मुलींबद्दल. परंतु काही मुलांबद्दल मला राग नाही, पण दुःख आहे की जे आज्ञा पाळत नाहीत, शब्दात पाळत नाहीत, आई वडिलांच्या आज्ञेत नाहीत, ज्यांनी समर्पण केलेलं नाही, ज्यांनी अजून बाप्तिस्मा घेतलेलं नाही, ज्यांनी प्रभूच्या हाती स्वतःला दिलेलं नाही, त्यांच्याबद्दल मला राग नाही, दुःख आहे. तुम्ही त्यांना सांगा. माझ्या प्रियानो, भावानं भावावर हल्ला केला. काय झालं? तो एकटा असताना त्याला गाठलं आणि काय झालं? त्याला ठार केलं. बायबल सांगतो खून करू नको, खून करू नको. आज्ञा मोडली, खून केला, भावाचा केला. माझ्या प्रियानो, त्यानंतर काय झालं बघा. हा, काळजीपूर्वक काय का, एक शेवटची काही मिनिटं. मग परमेश्वराने कायनाला विचारलं, हॅलो, कायनाला विचारलं, तुझा भाऊ हाबेल कुठे आहे? तो म्हणाला, मला काय माझा भाऊ ठाऊक नाही, मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे. तो म्हणाला, अरे रे रे कायना, तुम्हाला अर्पण देणारा, माझ्या साह्यानं तुझे आई वडील म्हणाले मला ज्येष्ठ पुत्र लाभला, आणि तू माझ्या सानिध्यात आलेला, तू हे काय केलंस? एक प्रभूने त्याला रिअल फॅक्ट काय सांगितली बघा. ऐक, तुझ्या भाऊ हाबेलाचं रक्त भूमीतून मजकडे ओरडत आहे. पहा, हाबेलाचं सांडलेलं रक्त, काळजीपूर्वक संदेश ऐका, हाबेलाचं सांडलेलं रक्त हे पहिलं अर्पण आहे. मी जेव्हा याच्यावरती मनन करत होतो, प्रार्थना करत होतो, प्रियानो, जरी कायनानं हाबेलाचं खून केला, त्याला ठार मारलं, पण हाबेलाचं रक्त भूमीवर सांडलं गेलो. हॅलो, हे रक्त सांडलं गेलं आणि परमेश्वर साक्ष काय देत आहे? तुझा भाऊ कोठे आहे? कायन म्हणतो, मी माझ्या भावाचा रखवालदार नाहीये, तो कुठे आहे मला ठाऊक नाही. माझ्या प्रियानो, तिसरी गोष्ट प्रभू काय म्हणाला परमेश्वर? ऐक, तुझ्या भावाचं रक्त माझ्याकडं ओरडत आहे. पहिलं रक्त हाबेलाचं झालेलं अर्पण, हे रक्त, द ब्लड वॉज शाउटिंग टू द गॉड. पहिलं रक्त शाउट करत आहे, ओरडत आहे, ओरडत आहे. कदाचित ते भावाला क्षमा करण्यासाठी ओरडत असेल, कदाचित ते परमेश्वराला अरोळी मारत असेल, कारण परमेश्वरानं हाबेल आणि त्याचं अर्पण स्वीकारलेलं होतं. प्रेज द लॉर्ड. देव हाबेलावर प्रेम करत होता. देवाला हाबेलाचा तो नीतिमत्व आवडलेलं होतं. हॅलो, आणि म्हणून परमेश्वराला ही गोष्ट दुःखदायक झालेली आहे की भावानं भावाचं खून केलेलं आहे. प्रियानो, नव्या करारामध्ये सांगितलेलं आहे, तू आपल्या भावाला मूर्ख पण म्हणू नकोस, तू आपल्या भावाला अरे वेडगळा म्हणू नकोस, तू आपल्या भावाला कुठल्याही प्रकारचे शब्द चुकीचे वापरू नको. पवित्र शास्त्रात नव्या करारात सांगितलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. नाहीतर तुम्ही जनसभेच्या आणि अग्नी नरकाच्या दंडास पात्र ठराल असं बायबल सांगतो. प्रेज द लॉर्ड. होय, आपला भाऊ म्हणजे फक्त
एका आईच्या उदरातून आलेला भाऊ नाही, मंडळीमध्ये असणारे तुम्ही बंधू बंधू, बहिणी बहिणी, बोलत असताना फार शब्दाला धार असते हो. बायबल सांगतं बंधू प्रीती सदा राहो. बंधूनी ऐक्याने एकत्र राहणं किती मनोरणी चांगलं आहे. ते अरुणाच्या दाढीवरून वस्त्राच्या काठापर्यंत ओघळणाऱ्या अभिषेकासारखा आहे. आज देवाचा संदेश तुम्हाकडे येत आहे. प्रियानो, आदाम आणि हव्वेनं जो त्यांचा मेंढपाळ झालेला हबेल होता, याचं अर्पण खऱ्या अर्थानं या भूमीवर झालं. प्रियानो, माझ्या प्रियानो, त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं परमेश्वरानं अब्राहामाला आशीर्वादित केलं, कारण त्याला पोटचं फळ नव्हतं. पण अब्राहामानं देवाची शब्द पाळला. तो आपला देश गणगोत्र सोडून, मी सांगतोय त्या देशात सर, तुला आकाशातल्या ताऱ्या आहेत की वाळूच्या कणा आहेत की मी संतती देईन. अब्राहामाने देवाचा शब्द पाळला. अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला. हे त्याला नीतिमत्वाचं गणलं गेलं. काळजीपूर्वक काही अब्राहामाचं नीतिमत्व, अब्राहामाचा देवावरला विश्वास, हे पाहून देवानं त्याला वयाच्या 100व्या वर्षी इसाका पुत्र दिला. प्राइज द लॉर्ड. काळजीपूर्वक काही अब्राहामाला जेव्हा पहिला पुत्र इसाक झाला, होय, हगारेपासून त्याला इस्माईल झाला, तो दासीपुत्र होता, परंतु परमेश्वरानं त्याला इसाकाबद्दल सांगितलं होतं की तुला सारेपासून पुत्र होईल. तो पुत्र कसा असेल? आकाशातल्या तारे आहेत की वाळूच्या कणा आहेत की मी संतती वाढवेन. प्रियजनांनो, देव आम्हाला मुलं देतो, देव आम्हाला धन हे मुलं बाळ देतो, देव आम्हाला पैसे हे धन पण देतो. परंतु मला सांगू द्या, या धनाचा उपयोग तुम्ही कोणत्या कामासाठी करता हे फार महत्वाचं आहे. पैसा झाल्यामुळं देवाला विसरू नका, अधिक पैसा वाढल्यानं, किंवा आमची मोठी मुलं झाली म्हणून देवाकडे दुर्लक्ष करू नका. परमेश्वरानं अब्राहामाला इसाक दिला. इसाक जसा जसा वाढत होता, परमेश्वरानं पुन्हा एकदा अब्राहामाला चेक करूया म्हटला त्याचं माझ्यावरलं प्रेम आणि त्याची नीतिमत्व. परमेश्वरानं अब्राहामाला पुन्हा दर्शन दिलं आणि सांगितलं, अब्राहामा, तू आपला पुत्र इसाक याचं मला काय कर? अर्पण कर. हॅलो प्रियजनांनो, परमेश्वर बरेचदा काही चांगल्या गोष्टी आम्हाला आमच्याकडे मागतो आणि काही आम्हाला अपायकारक असतात, काही आम्हाला उपद्रवी असतात, ते सोडण्यासाठी पण आम्हाला आमचं सॅक्रिफाईस मागतो. माझ्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी मला वाटत होत्या मला फायद्याच्या आहेत, पण देवाने सांगितले सोड तर तू माझी सेवा करू शकशील. बऱ्याच जगी गोष्टी माझ्या जीवनात होत्या. मी म्हटलं ना, 2000 कॅसेट लता मंगेशकरची माड्यावर होती. हर एक प्रकारचं टेप, वॉकमॅन पासून सगळे टेप माझ्याकडे होते. बरेच काही संगीत आणि रंगीत जीवन माझं होतं. मला ते सोडणं शक्य नव्हतं, परंतु प्रभूनं मला सांगितलं, हे सोड, हे जगीतलं रंगीत आणि संगीत तुला नाशाकडे नेईल. सोडलं मी. प्रियजनांनो, देवाचं शास्त्र धरलं, वचन वाचू लागलो, प्रार्थना करू लागलो, शरण गेलो आणि देवानं माझं जीवन रंगीबेरंगी केलं. प्राइज द लॉर्ड. आज माझ्या बंधूनो, बहिणीनो, काही गोष्टीमध्ये तुम्ही अज्ञानपणानं अंधश्रद्धेच्या मागे लागला असाल. जरा हित यायचं, जरा तळ्यात आणि जरा मळ्यात. सोडून द्या. देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करू नका. ते तुमचं समर्पण आहे. अब्राहामानं काय केलं? गाढव घेतलं, लाकडं घेतली, सुरा घेतला आणि मोरिया डोंगराकडे निघालेला आहे. दोन लोकही त्याचे नोकर पण घेतलेले आहेत आणि त्यांना सांगितलं, इथं प्रार्थना करत राहा, मी माझ्या मुलाबरोबर जाऊन परमेश्वराची उपासना करून येतो. काळजीपूर्वक काही जेव्हा समर्पणाचा हा विधी आहे, हा एक आव्हानात्मक विधी असतो. परमेश्वर आम्हाला काही गोष्टीचं सॅक्रिफाईस, समर्पण मागतो. तुम्ही आपली मुलं मला माझ्याकडे आणा. प्रभू काय म्हणाला? बाळकास मजकडे येऊ द्या, त्यास मनाई करू नका. स्वर्गाचं राज्य असल्यासारख्याच आहे. सियोन आणि सियोनजीचं समर्पण. एक परदेशातली व्यक्ती एक आली होती आणि त्यांनी सियोनीचं समर्पण केलं. सियोनचंही समर्पण आम्ही योग्य वेळी केलं. त्याच्यानंतर मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत होतो. बरेच चढ उतार आलेत. त्याच्यानंतर परमेश्वरानं ते समर्पण, प्रभू म्हटलं, टिकून राहू दे, ही लेकरं तुझ्या कृपेत वाढू देत, सुरक्षित राहू देत. कारण प्रभू, हे समर्पण म्हणजे आम्ही फक्त विधी म्हणून केलेलं नाही, तर ही लेकरं तुझ्या हाती दिलेली आहेत. प्रियजनांनो, आई वडिलांनो, मुलांचं समर्पण आम्ही करतो, हा फक्त विधी नाहीये, हे एक उचललेलं आध्यात्मिक स्वर्गाच्या राज्यात लेकरांनी जावं यासाठी एक
महान पाऊल आहे तुम्ही घेतलेला निर्णय. प्राइज द लॉर्ड. आज तुम्ही फक्त माझ्या हातात द्याल, मी प्रभूच्या हाती देईन, आणि मग प्रार्थना करून जेव्हा तुमच्या हाती देईन तेव्हा परमेश्वर या धनाचं आणि देणगीचं संरक्षण करेल. प्राइज द लॉर्ड. आणि लेकरं स्वर्गाच्या राज्यासाठी उपयोगी पडतील. प्राइज द लॉर्ड. सियोन सुनीचा बाप्तिस्मा देखील आम्हाला देवबापाने एवढी चांगली संधी दिली. ज्या योहानाने यार्देन नदीत बाप्तिस्मा दिला लोकांना, तिथे या दोघांची बाप्तिस्मा झालेत. प्राइज द लॉर्ड. एक मी साधा मनुष्य, परंतु या परमेश्वराने मला संतती धन देणगी दिली, मला लाभलेली लेकरं मी प्रभूच्या हाती समर्पित केली, आणि देवबापाने एक संधी आम्हाला दिली. इस्रायलमध्ये जाऊन यार्देन नदीमध्ये या लेकरांचा बाप्तिस्मा झाला. माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी आनंद आणि अभिमान नाही का? आज तुमची लेकरं तुम्हाला चर्चमध्ये दिसत आहेत, पण ही लेकरं टॉप लेवलला गेल्याशिवाय राहणार नाहीत. प्राइज द लॉर्ड. लेकरं माझी असो की तुमची सगळ्यांची लेकरं ही माझी आणि प्रभूची लेकरं आहेत. समर्पण करा स्वतःच्या लेकरांचं. अब्राहमाने इसाकाला घेतलं, चल आपण आराधना करायला जाऊया. काही अंतर तो बाप मुलाकडं बघत असेल, मुलगा बापाकडे बघत असेल. आराधनाला निघालेलो आहे, डोंगरावरती मोरिया डोंगर जवळ आला. बापाचं हृदय, बापाचं मन, अंतकरण काय झालं असेल की आता परमेश्वरावर माझं प्रेम आहे, परमेश्वराचं नीतिमत्व माझ्यामध्ये आहे, देवाचा शब्द मी मोडणार नाही. त्याच्या अंतकरणात एक विश्वास होता, कारण देवाने अब्राहमाला अभिवचन दिलं होतं, तुझी संतती आकाशातल्या तारेत की वाळूच्या कणात की वाढवेन. प्राइज द लॉर्ड. माझ्या बहीण भावानो, ज्या परमेश्वर तुम्हाला अभिवचन दिलेलं आहे, मी तुझं कल्याण करेन, मी तुझ्या मुलांची मुलं तुझ्या दृष्टीस पाडेन, मी तुला आशीर्वाद देईन. आज ते अभिवचन आणि आशीर्वाद देव विसरत नाही, तुम्ही विसरू नका. त्यामुळे छोटे मोठे आजार आलं म्हणजे मी आता मरतोय की काय, मरणाला घाबरू नका. हे कर्ज झाले, काय होईल, कर्जाला घाबरू नका. कुणीतरी काहीतरी तुम्हाला धोका दिला, धक्का दिला, घाबरू नका. जो स्वर्गीचा देव, ज्यानं तुम्हाला अभिवचन दिलेलं आहे, पलीकडे जाऊ आशीर्वाद देणार, तो देव तुमच्या बरोबर आहे. प्राइज द लॉर्ड. माझ्या जीवनामध्ये अनेक चढ उतार आले. मी देवाने अभिवचन स्मरतो, आठवण ठेवतो की मला माहित आहे माझा येशू माझ्या बरोबर आहे. तो मला अनाथ सोडणार नाही, तो मला टाकणार नाही, तो माझ्याकडून कामं करून घेणार. आणि म्हणून मी आशेने विश्वासानं मागत राहतो आणि त्याच्या मागून जातो. प्राइज द लॉर्ड. मागा आणि मागून जा. प्राइज द लॉर्ड. मागावून जाऊ नका. सगळे उपासना झाल्यानंतर, सगळा कार्यक्रम आटपल्यानंतर त्याच्या मागून जा. तो वळेल, तो वळेल, तो वळतो, तो वळतो. बाप वळला इसाकाकडे, इसाक बापाकडे बघत आहे आणि इसाक म्हणतो बापाला, बाबा हे ना अगोदरच ओळखलं, आता पोरग महत्वाच्या प्रश्नाला हात घालणार आहे. आतून जळला असेल तो त्या अग्नीपेक्षा जास्त, फुटला असेल पाजर त्याला. काय सांगू लेकराला आता मी. त्याचा विश्वास होता. हो बाबा, गाढव, त्याच्यावर लाकडं आहेत, लाकडं पण रचलाय, सुरा आहे, अर्पण कुठं आहे बाबा, अर्पण कुठं आहे. बापाने चेहरा पाडला नाही, अब्रामाने चेहरा पाडला नाही, अब्राम रडला नाही, अब्रामानं भीती पण नेली नाही, पोकळ अभिमानानं लय धार्मिक फाजील पण झाला नाही. बाळा, काय म्हणाला, बाळा देव पाहून देईल. म्हणून त्या जागेला यावे इरे, देव पाहून देईल असं नाव पडलं. प्राइज द लॉर्ड. आज तो परमेश्वर तुम्हाला अभिवचन देत आहे. जिथं तुमची परीक्षा होते, जिथं तुमच्यावर कठीण प्रसंग येतात, जेव्हा परमेश्वर तुम्हाला काहीतरी सॅक्रिफाईस मागतो, हे सोड, हे कर, तेव्हा लक्षात ठेवा त्या ठिकाणी तो परमेश्वर तुम्हाला उत्तम ते दिले वाचून, उत्तम पद, उत्तम प्रमोशन, उत्तम गोष्टी दिल्याशिवाय राहणार नाही. प्राइज द लॉर्ड. याकोब फसवून फसवून घरच्यांना आला होता आणि एका जंगलात दगड उशाखाली घेऊन झोपला होता. सगळी आशा नष्ट झाली होती. हॅलो, याकोब म्हणजेच फसवणारा. झोपला असताना उशाला दगड, त्याने एक दृष्टांत पाहिला. एक शिडी जमिनीपासून वरपर्यंत जात आहे आणि देवदूत खालवर करायला लागलेले. देवाने त्याला स्वर्गाचं राज्य दाखवलं आणि याकोब म्हणतो, का हे कसं आहे, अद्भुत ठिकाण आहे, हे वेगळंच ठिकाण आहे. आणि प्रियानो, परमेश्वरानं जो घाबरलेला होता, ज्यानं फसवलेलं होतं भावाला, यसावाला,
पण जो पळून जात होता त्याला पण देवाने सोडलं नाही. प्राइज द लॉर्ड. त्याच्यात पण काही चांगले गुण होते. प्राइज द लॉर्ड. आणि परमेश्वराने साक्षात तिथं त्याला दर्शन दिलं. तिने तिथे एक वेदी बांधली. बरोबर आहे की नाही? आणि याच याकोबाला 12 पुत्र झालेत. प्रिय माझ्या बंधू आणि बहिणीनो, आज तुम्ही कोणत्या अवस्थेत आहात? देवाला अर्पण देण्यासाठी किंवा घाबरलेला आहात, अस्वस्थ आहात? काळजी करू नका. अब्रामाने आपल्या इसाकाला बांधलं, वेदीवर ठेवलं. हे अब्रामाचं अर्पण होतं. आणि त्याने सुरा उचलला, तेवढाच शब्द आला, अब्रामा अब्रामा तू आपला सुरावर. तू माझ्यावर एवढं प्रेम करतोस, आपल्या मुलाचं देखील अर्पण करायला तू मागं पुढं पाहिलं नाहीस. तुझं माझ्यावरचं प्रेम मी जाणलं आहे, पारखलं आहे. अब्रामा, आपल्या मुलावर सुरा उगारू नको. मागे वळून पहा. शिंग्यानं अडकलेला एक येडका त्याच्या दृष्टीस पडला आणि त्यानं आपल्या मुलाचा हातपाय त्यानं सोडलं आणि मुलाऐवजी त्यानं येडक्याचं अर्पण केलं. प्राइज द लॉर्ड. आज प्रियजनांनो, आम्हाला आपल्या मुलांचं होमार्पण, अग्निअर्पण करण्याची गरज नाहीये. परंतु हा जो विधी आहे, आज आई वडिलांनी घेतलेला निर्णय जो आहे की ज्या परमेश्वर आम्हाला हे धन देणगी दिलेले आहे, हे परमेश्वर आमच्या बालकाला कवटाळून आशीर्वाद दे. त्याला स्पर्श कर. त्याला स्वर्गाचं राज्य प्राप्त होऊ दे. तुझ्या कृपेत तो ज्ञानानं शरीरानं वाढू दे. ही बालकं समर्पित करणं ही तुमची जबाबदारी आहे. इब्रियांची मुलं मारत होती, राजाची आज्ञा झाली होती. अशा वेळेला एक इब्री बाई होती, तिला पण एक सुंदर बाळ झालं होतं. सगळ्या सुईणींना आज्ञा होती, गळ्याला बोटानं दाबून मारली जात होती. परंतु त्या सुईण यांच्यावरती परमेश्वरानं कृपा केली आणि त्यांना त्यांच्या अंतकरणात कार्य केलं. हा जो बालक सुंदर जन्माला आलेला आहे, या बाळाला मारू नका. एक सुंदर बालक जन्मास आला आणि त्याला 3 महिने त्या आईनं लपवून ठेवलं. सगळी मुलं मारली. राजाला आनंद झाला. सगळीकडे हाहाकार होता. परंतु एका मातेनं आपलं बाळ लपवून ठेवलं होतं. परमेश्वरानं सुईणींच्यावर कृपा केली. परमेश्वरानं त्या आईवर कृपा केली. कारण देवाचा त्या बाळासाठी एक वेगळी योजना होती. त्याचं नाव मोशे होतं. आणि ह्याच आईनं त्या मोशेचं कसं समर्पण केलं? त्यानं आपल्या बाळाला एका डांबराच्या पेटीमध्ये ठेवलं आणि नदीवर सोडलं. हे समर्पण होतं. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियजनांनो, काही दिवसापूर्वी कदाचित अनेक पाप, आजार, अनेक लोकांनी तुम्हाला सोडलं असेल. कटू प्रसंग तुमच्यावर आले असतील. परंतु ज्या परिस्थितीत तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला सांभाळलं, कदाचित आई वडिलांनी सोडलं असेल, पण देवाने तुम्हाला सोडलेलं नाही याचा विसर पडू देऊ नका. माझ्या जीवनामध्ये लहानपणापासून मी अनेक प्रसंगांना सामोरा गेलो. हॉस्टेलमध्ये राहिलो. अनेक गोष्टी माझ्या जीवनात होत्या. परंतु प्रभूला मी सोडलं नाही, प्रभूनं मला सोडलं नाही. मरणप्राय अनेक गोष्टी आल्या, पण देवानं मला जिवंत ठेवलं. आज मला समजतं मला प्रभूनं का जिवंत ठेवलं. कारण देवानं त्याचं काम, त्याची सेवा माझ्याकडून करून घ्यायची होती. ज्या आईनं आपल्या बाळाला पेटाऱ्यात नदीला सोडलं, परमेश्वरानं पुढचं काम केलं. प्राइज द लॉर्ड. त्याच राजाच्या मुलगीला तिथं स्नान करायला पाठवलं आणि तिला तिच्या मैत्रिणीला एक हलत्याला पेटारा दिसला आणि ती म्हणते, काय हलतंय, जाऊन बघून या. ते हलणारं नव्हतं, ते हलवणारं होतं. प्राइज द लॉर्ड. टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद देऊया. हालेलुया. माझ्या बंधू, आज तू हाल तरी प्रभूसाठी. हल्लास तर हाल थांबतील. प्राइज द लॉर्ड. नाहीतर सैतान एकाएकांचा असं हाल करतो ना, बघण्याजोगा असतं. प्रभूसाठी हाला, प्रभूसाठी डुला, प्रभूला घेऊन पुढे जा. सुवार्थ सांगा, प्रार्थना करा, ख्रिस्तासाठी जगा. एकही व्याधी तुमच्या तंबूजवळ येणार नाही. एकही मरणाचा भय तुमच्या जीवनात येणार नाही. पण काही लोक पुतळ्यासारखे झालेले आहेत ख्रिस्ती जीवनामध्ये. पेटाऱ्यातून बाहेरच येत नाहीत. काही लोक म्हणतात बघा, बाबा लगीन झाल्यापासून बाहेरच येत नाही, नुसता बैल अवताला झोपलाय, घरात गुणुगुणू करत बसतो. अरे कर की बाबा गुणुगुणू. इथं देवाबरोबर गुणुगुणू कर, जरा मंडळीत पण गुणुगुणू कर. आणि काही जण एका बैलासारखं जीवन जगतात, तसंही जगू नका.
प्रभूसाठी जगा. माझ्या प्रियजनानो, मोशेला फारोच्या कन्नीनं उचलून घेतलं उराशी. दुरून त्याची बहीण बघत होती. मॅडम, सोय करू काय बाळाला दूध पाजण्याची? ए छोकरी, कहां से आए तू? है तो मेरे पास, उसको दूध पिलाने वाली माँ है मेरे पास. जा जा जल्दी जा, लेके आओ. कुणाला घेऊन आली? नुसतं प्रभू करतो ना ते बरोबर करतो. समजलं का? तो दूध पण पाजतोय आणि तो पाणी पण पाजतोय. प्रेज द लॉर्ड. आपला असा देव आहे हो. आपला देव आहे ना, माते समान आहे, तो पित्या समान आहे. तो तुम्हाला मरू देणार नाही. तुमची इच्छा पाहिजे की मला प्रभूसाठी जगायचं आहे, मला प्रभू तुझ्या हाती समर्पण करायचं आहे. तो मोशे, माझ्या प्रियानो, देवानं त्याला, त्या बाईनं त्याला दूध पाजलं, कोणी? त्याच्या आईनं. परंतु त्याला विद्या ज्या शिकायला मिळाल्या त्या राजवाड्यात मिळाल्या. प्रेज द लॉर्ड. आईचं ते समर्पण इस्रायल लोकांना, तो मोशे इस्रायल लोकांना इजिप्तच्या ताब्यातून सोडवणारा बनला. जर त्या आईनं समर्पण केलं नसतं त्या पेटारामध्ये, तर ते कधीच त्याला मारून टाकलं असतं. माझ्या प्रियानं, एक आईला बाळ नव्हतं, सवय चिडवत होती, पण नाराज झाली नाही. नवरा म्हणायचा, अगं मी तुला 10 पुत्रापेक्षा अधिक नाही काय? नाही हो, ते तसं नसतंय. तुम्ही हायसा 10 पुत्रापेक्षा अधिक, पण मला माझ्या पोटचं पाहिजे. हॅलो, कारण का? ती जळते आणि मला, माझ्यावर जळते, मला मूल नाही. हन्ना आणि पनिन्ना दोघी सवती होत्या. पनिन्नाला मुलबाळ होती पण हन्नाला नव्हती. हिला मूल नव्हत्याचं दुःख नाही, पण सवत चिडवत होती, हिनवत होती. बरेचदा प्रियजनांनो, आम्हाकडे घर नाही, आम्हाला नोकरी नाही, आम्हाला कर्जबाजारी, आम्हाला काहीतरी पद नाही, किंवा आम्हाला काही गोष्टी मिळत नाही, आम्हाला लोक हिनवतात. काळजी करू नका, प्रार्थना करा की परमेश्वरा हे घर तू उभा कर. परमेश्वर माझी मुलं अजून चांगली नोकरी त्यांना मिळू दे. हे परमेश्वर माझ्या घराला तू आशीर्वादित कर. हे परमेश्वरा माझं जीवन आरोग्यात असू दे. माझ्या घराला तुझं सामर्थ्य दे. मला तुझा उपासक बनव. परमेश्वर जो मागा, परमेश्वर तुम्हाला आहे तिथं ठेवणार नाही. पण बरेचदा आमचीच इच्छा नसते हो जागा बदलायची. आजच्या या समर्पणाच्या विधीनिमित्त मी सांगतोय प्रियजनांनो, समर्पण म्हणजे फक्त बाळांचं नाही, तुमच्या जीवनाचं समर्पण झालं पाहिजे. हन्नानं देवाजवळ प्रार्थना केली. एलिया जर तिथं सिंहासन बसला होता, बराच वेळ बघत होता, बाई काय दारू बिरू पिऊन आली का काय, नशेत हाय वाटतं. मग काय हंबरडाच फोडला पाहिजे? मनातल्या मनात प्रार्थना करत होती, रडत होती, हे परमेश्वरा तू माझ्यावर दया कर, मला पोटचं फळ धन देणगी दे. जर मला पुरुष संतान तू देशील, मी डोक्यावर वस्त्रा त्याच्या फिरवणार नाही, मी त्या बाळाला तुला समर्पण करेन. हॅलो, करार केला, प्रार्थना केली, रडली, आक्रोश केला. देवाला नाही, लोकांना नाही समजू दे तुमच्या प्रार्थना, तुमचं मन अंतकरण. मी खात्रीनं सांगतो, येशू तुमच्या मनचे विचार, तुमच्या मुखातले शब्द आणि अंतकरणातल्या गोष्टी जाणणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु आम्ही त्याच्याकडे रडत नाही, प्रार्थना करत नाही, मागत नाही. तुम्ही फक्त माझा ऐकायला इथे येत जाऊ नका. परमेश्वर कसा देतो, कसा कार्य करतो हे शिका. इथे येऊन गुडघ्यावर प्रार्थना करा. एक चर्च आहे तिथं, खूप सुंदर चर्च आहे, कॉस्टली आहे. तिथं बैठक व्यवस्था अशी नाही आहे, खाली बसायचं सगळ्यांनी. फॉरेनला एक चर्च आहे, मी काल परवा ऐकलं, करोडो रुपयाचं चर्च आहे, पण खुर्च्या नाहीत, खाली बसतात. 3-3, 4-4 तास देवाचा संदेश ऐकतात आणि ते आशीर्वादित आहेत. प्राइज द लॉर्ड. आम्हाला खुर्चीवर बसून, फॅनखाली बसून डुलकी येते. डालो माझी काय नाव माझी डोलते पाण्यावरी, पाण्यावरी डोलतयस. इथं काय मी पुंगी वाजवतोय? गारुडी हाय फणा काढून डोलायला. गारुडी बाहेर आहे. ह्यो भारुडी आहे, भारूड सांगतोय. इथं ऐकाल तरच सुधराल. प्रेज द लॉर्ड. बाहेर नाही रे बाबानो, हे जग विषानं भरलेलं आहे.
स्वतः बाद हायच, तुम्हाला बादच करायला बसलोय. प्रेज द लॉर्ड. एवढं सांगून पण तुम्ही ऐकत नसाल तर ह्याच्या पलीकडे मी कुठल्या भाषेत संदेश सांगू? फ्रेंच, कन्नडा मला येत नाही, दुसऱ्या लँग्वेज मधून शिकून येऊ? उबरी ऐका, ऐका, समर्पित जीवन जगा. हबेलाचं समर्पण आठवा, इसाकाचं समर्पण आठवा, मोशेचं समर्पण आठवा. या हन्नेनं देखील परमेश्वर प्रार्थना केलेली, काय सांगितलं? मी त्याला समर्पित करेन. आणि 1 वर्षानंतर नवरा म्हणतो, चल की आता जायचंय. नाही, मी थांब तुटेपर्यंत, बाळाचं दूध तुटेपर्यंत मी इथंच थांबणार आहे. तुला जसं वाटतं तसं कर. फ्रीडम दिलं त्यानं बायकोला. कधी कधी बायकांना स्वातंत्र्य पण द्या. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. कधी पण जा माहेरी, किती पण दिवस राहा आणि मग ये. जाताना भरून जा, येताना एकच पिशवी रिकामी घेऊन ये. हे फ्रीडम नाहीये. नवऱ्याला विचारूनच जायचं, किती दिवस राहायचं. हे प्रेमानं गोडी गुलाबीने राहा ना. तुम्ही पण त्याच्यावर मिजाशी गाजवू नका. 4 दिवसात माग फिरलीस तर बरं, नाहीतर घरात घेणार नाही. राहू दे, निरोप येतोय. घरात घेणार आहेस का सेपरेट राहणार आहेस? अरे तुम्ही फणा काढला तर ती तर लय, ती अगोदरच विषारी आहे. पहिल्यांदा तिला भेटलाय तो. येदिन बागेत अगोदर कुणाला भेटला? तिला भेटला. बाद में हदाम को बुलाया है, तो तू मत समझ तुमसे ज्यादा वो उसकी है. ओ तुम ओ और ओ. म्हणून बायकांना जास्त हलक्या डोक्याचे असतात. लय पेटवायचं नाही. अगोदरच पेटलेले असतात. प्रेमानं बोलायचं. घरी आला कोण नसेल तर जरा असं घ्यायचं जवळ. कोण सगळ्यांच्या समोर घ्यायचं नाही. हळूच प्रेम करायचं. कशी आहेस, थकली आहे चिलगाज, तर गुडगुड गुडगुड करा ना चांगलं. बायकोवर प्रेम करायला पाहिजे. हे काही पाप नाही आहे. बायकोला स्पर्शच करायचा नाही, असं जवळ घ्यायचं नाही. कशी आहेस, मम्मीला फोन केलास का, आई कशी आहे, काय बोला, शब्दानं बोला, स्पर्श करा, त्याच्याशी चांगली वागणूक करा. केलं की नवीन नवरी असताना, मुलं बाय व्हायच्या अगोदर, म्हातारं होईपर्यंत, टूटेगी कैसी ये अंबुजा सिमेंट से बनी है. तुटायला नाही पाहिजे. अंबुज सिमेंट पासून बनलेला ते आडवाटायचं आहे बघा. आमचं लगेच तुटतं. एक पोरग होईपर्यंत लय घट्ट नातं, 1 वर्षात घट्ट नातं, आणि नंतर हळूहळू पोपड धरायला लागतंय बघा. ती व्यवस्थित बांधलं नसतं तर पाणी जातंय बाथरूम मधून, मग पोपड धरतात. मग पोपड धरल्यानंतर मग रंग जाऊ लागतो. रंग गेला की मग काय होत्या, जाया येतात. आणि मग म्हणतो काय खरं नाही. 1 वर्षाच्या आत बघा तडा गेला. म्हणून बांधकामच चांगलं करायचं माझ्यासारख्या इंजिनियरला बोलवून. हालेलुया. वर्ष झालं तर घराकडं कधी पालकाला बोलवायचं नाही, मंडळीचा हाऊस ग्रुप नाही. मग तुमच्या घराला तडे जाणार नाहीत का, पोपड धरणार नाहीत का, आणि काय होणार नाहीत. वैवाहिक जीवनामध्ये जे पोपडे जात आहेत आज, त्याला कारण तुम्ही आहात. पत्नीला कुरवाळत नाही, जवळ घेत नाही. सासू असेल त्या सासूने देखील जसं आपल्या मुलीला जवळ घेतात त्याच्या प्रीती करा. सुनेने पण आपल्या सासूला जवळ घ्यायला पाहिजे. हा स्पर्श, हा प्रेमाचा असू द्या. ढकलायसाठी आणले हे काय, हे आहे WW. काय घरामध्ये WW चालू असतंय. तुमच्या अजून यायचे आहेत, येतील. WW करू नका. येशू करा. प्रेज द लॉर्ड. खेळायची झिम्मा फुगडी तर अशी घ्यायची. सासवा सुनानी कशी येशू येशू करून फुगडी घाला ना घरात. मला पण बोलवा, मी झिम्म्याचं गीत गातो तुमच्या भोवती. फुगड्या घाला. प्रीतीनं चालू द्या हो. मला आनंद असतो तुमची घरं उभारली तर. बरं वाटतं नाही ऐकायला. लय भारी पालक लय भारी आहे, पण पालक आता भुका लागलेले आहेत, हे का नाही. प्रियजनांनो, समर्पण म्हणजे काय आहे. हन्नानं त्या बाळाला नवऱ्याला सांगितलं, आत्ता समर्पण करायचंय. प्रेज द लॉर्ड. उचललं बाळाला. काय तिच्या अंतकरणात झाला असेल. ती म्हटली असेल का, आता याजक विसरला असेल, देव विसरला असेल, नको. तिनं नाव शमूएल ठेवलं होतं.
तिनं मोशे ठेवला होता, पाण्यातून बाहेर काढलाय. भंडारी मावशी मला नेहमी म्हणतात, आमचा मोशे आहे, त्यांच्या लिकीला गेलेली नोकरी मिळवून दिली ना. प्रेज द लॉर्ड. चांगली गोष्ट आहे. एकाच नाही, 42 लोकांचं मी कल्याण केलं आणि त्यानं कल्याण केलंय. प्रेज द लॉर्ड. इजिप्तच्या पलीकडे आणि काय असेल तिथून बाहेर आणलेलं आहे. इजिप्तमध्ये काय आहे माहित आहे तुम्हाला? इजिप्त म्हणजे मिसर. इजिप्तमध्ये काय फेमस आहे? 7 वंडर्स पैकी एक वंडर पिरॅमिड्स. म्हणजे माणूस मेल्यावर मातीत घालत नाही, डायरेक्ट गुहात घालतात. पिरॅमिड्स, एक एक पिरॅमिड्स मामा कितीतरी उंचावर आहेत. बंगल्यासारखी पिरॅमिड्स. म्हणजे राजांचे राणींचे मृतदेह ना त्या गुहेत टाकायचे. त्याच्या आता कितीतरी पिरॅमिड्स झालेले आहेत. ते पिरॅमिड्स आम्ही बघितले. म्हणजे एखादी परमेश्वर प्रार्थनेद्वारे भक्तीद्वारे कार्य करतो ना, जणू एखाद्या पिरॅमिड्स मधूनच तुम्हाला गोष्टी देतो. प्राइज द लॉर्ड. देव बापानं तुमच्या जीवनात तुम्हाला पिरॅमिड्स मधून काढलेले, गुहेतून काढलेला विसर पडू देऊ नका. शेवटी परमेश्वराने सगळी समर्पण बघितले. हबेलाचं रक्त ओरडत होतं. मोशेला पाण्यातून बाहेर देवानं काढलं, कारण त्या लोकांना इजिप्तमधून बाहेर काढण्यासाठी त्या समर्पणाचा उपयोग झाला. शमूएलाला परमेश्वरानं त्या पोटी अन्नाच्या दिलं, परंतु शमूएल देवाची वाणी ऐकणारा आणि सेवा करणारा बनला. माझ्या प्रियानो, परमेश्वराने इसाकाला वेदीवर दिलं, पण अब्राहमानं देवावर प्रेम आणि नीतिमत्व शाबित करून दाखवलं की मी देवा प्रेम करतो. काळजीभरी इकडे ऐका. आणि परमेश्वरानं इसाकाला वाळूच्या कणा इतकी, ताऱ्याच्या आकाशातल्या ताऱ्या की वाळूच्या कणा इतकी त्यांची संतती परमेश्वर वाढवली. परमेश्वर आपला शब्द पाठवतो, आज्ञा पाठवतो आणि कार्य करतो. आमची जबाबदारी आहे की जसं हन्नानं आपल्या बाळाचं समर्पण केलं, तुम्ही आपल्या लेकरांचं समर्पण करा. मोशेच्या आईनं आपल्या लेकराला पेटारामध्ये सोडवलं, परमेश्वर पेटारातून त्याला पाण्यातून बाहेर काढलं. माझ्या प्रियानो, अब्राहमाने इसाकाला वेदीवर रचलं, परमेश्वरानं वेदीवरून बाहेर काढलं. हे सगळं जुन्या काळात परमेश्वरानं केलं. शेवटी परमेश्वरानं स्वर्गातून स्वतःच्याच पुत्राला या भूतलावर पाठवलं. शेवटचं वचन वाचू आणि प्रार्थना करू. मत्तई कृष्णवर्तमान, लूक कृष्णवर्तमान, लूक कृष्णवर्तमान, लूक कृष्णवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 22 पासून 24, 22, 23, 24 वाचा. पुढे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांचे शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर प्रत्येक प्रथम जन्मलेला नर प्रभूसाठी पवित्र म्हणावा, असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे त्याचे प्रभूला समर्पण करावे. आणि प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे होल्यांचा जोडा किंवा पारव्यांची 2 पिले यांचा यज्ञ करावा. म्हणून त्यांनी त्याला यरुशलेमास आणले. तेव्हा शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य यरुशलेमात होता. तो धार्मिक व भक्तिमान मनुष्य असून इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत असे. त्याचवर पवित्र आत्मा होता. प्रभूच्या ख्रिस्ताला पाहिल्यापूर्वी तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रगट केले होते. तो आत्मयुक्त असता मंदिरात आला. नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरता आईबापांनी त्या येशू बालकाला हात आणले. तेव्हा त्याने त्याला हातावर घेऊन देवाचा धन्यवाद करून म्हटले, हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देतोस, कारण विदेशात प्रगटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्रायल लोकांचे वैभव असे जे तुझे तारण तू सर्व राष्ट्रासमक्ष सिद्ध केले आहे ते मी आपल्या डोळ्याने पाहिले आहे. त्याचविषयी जे वदण्यात आले त्यावरून त्याचा बाप व त्याची आई यास आश्चर्य वाटले. शिमोनाने त्या बालकाचा आशीर्वाद दिला व त्याची आई मरियाला म्हटले, पहा, इस्रायलात बहुतांचे पतन व उत्थान यासाठी आणि ज्याच्या विरुद्ध लोक बोलतील असले चिन्ह होण्यासाठी याला ठेवले आहे. आणखी पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावे म्हणून तुझ्या स्वतःच्या जीवात तरवार भोसकून जाईल. प्रेज द लॉर्ड. शेवटी परमेश्वरानं माझ्या प्रियानं आपल्याच पुत्राला जगात पाठवलं. योसेफ आणि मरियानं प्रियानो या पुत्राला स्वीकारलं, कारण परमेश्वरानं सांगितलं, योसेफा, तिच्या ठाई जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तू त्याचं नाव येशू ठेव. मरिये, भिवू नको, तू गरोदरशील पुत्र प्रसवशील, त्याचं नाव येशू ठेव. तोच आपल्या लोकांना पापापासून तारील. दोघांनी एक दिलाने एक विचाराने एकत्र आलेत आणि ते बाळक आईच्या गर्भाशयात वाढलं. ज्यावेळेला जगाची नावनिशी लिहून घ्यायची होती, दोघंही गाढवावर बसून डोंगर पार करून त्या ठिकाणी गेलेत. त्यांना उतारशाहीत पण जागा मिळाली नाही, परंतु त्यांनी मरियेनं आपल्या बालकाला गाईच्या गोट्यात जन्म दिला. माझ्या प्रियानो, ही बातमी परमेश्वरानं गुप्त न ठेवता मेंढपाळांना कळवली. ही बातमी मागी लोकांना कळवली आणि सगळ्यांनी
ही सत्य सुवार्ता ऐकली की जगाचा तारणारा येशू ख्रिस्त त्या जगात आलेला आहे. एवढंच नाही प्रियानो, हे बालक या आई वडिलांनी ओळखलं होतं. हे बालक पापांची क्षमा करण्यासाठी दिलेलं एक धन आणि देणगी आहे. काय त्यांनी आपल्या बालकाला गुपित ठेवलं का? नको नको जगाच्या पापासाठी माझं बाळ मारायला, नाही प्रियानो. जेव्हा परमेश्वराचं वचन येतं, परमेश्वराचं अभिवचन येतं, परमेश्वराची आज्ञा येते, त्याप्रमाणे आम्ही विश्वासानं कृती करणं फार महत्वाचं आहे. अब्राहमाने आपल्या मुलाचं अर्पण दिलं, ही त्याची विश्वासाची कृती होती. मोशेच्या आईने आपल्या बाळाला पेटाऱ्यात सोडून त्या नदीत दिलं, ही तिची विश्वासाची कृती होती. हन्नानं आपल्या बाळाला परमेश्वर मला दिलेले धन देणगी आहे हे विश्वास ठेवला नाही. देवानं दिलेलं आणि देवाला तिनं दिलेलं अभिवचन, जर देवानं अभिवचन पूर्ण केलं आहे, मला पुत्र संतान दिलं आहे, तर मी पण अभिवचन समर्पणाचं पूर्ण केलं पाहिजे. तिनं पाळलं. बरेचदा आमचं काय होतं की आम्ही परमेश्वर म्हणतो, प्रभू मला एक चांगलं घर दे, त्या घरात मी प्रार्थना करेन, ते घर प्रार्थनेचं घर असेल, भक्तीचं घर असेल, शांतीचं प्रीतीचं घर असेल, पण त्या घराचं जर आम्ही समर्पण करत नाही, त्या घरामध्ये आमच्या प्रार्थना नाही, त्या घरामध्ये आम्ही प्रीतीने आणि शांतीने राहत नाही, ख्रिस्ताला जर स्थान नाही, तर ते काय घर समर्पित घर आहे काय? जर परमेश्वराने तुम्हाला मुलं दिलेली आहेत आणि त्या मुलांचं जर तुम्ही प्रभूच्या हाती समर्पण करत नाही, तर ती मुलं धन देणगी तुम्ही सुरक्षित राहतील का? ज्या परमेश्वर तुम्हाला उद्योग आणि नोकरी दिलेली आहे, पण त्या नोकरीमध्ये तुम्ही विश्वासाने प्रामाणिक नाही, मिळणारा पगार तुम्ही प्रभूला दशमांश अर्पण म्हणून आणत नाही, तर तुमचा पगार वाढेल आणि टिकेल का? परमेश्वराने दिलेला उद्योगाचं साधन ही समृद्धी आहे, आशीर्वादाचं आहे, पण त्या उद्योगामध्येच तुम्ही व्यापामध्ये राहाल आणि परमेश्वराच्या उपासना घरात येऊन जर देवाला वेळ देत नाही, तर उद्योग व्यर्थ आहे. माझ्या प्रियानो, परमेश्वराजवळ पत्नी मागितली आणि परमेश्वराने चांगली सद्गुणी स्त्री सहकारी म्हणून तुम्हाला दिली, ती तुमची गृहिणी आहे, ती तुमच्या मुलांची माता आहे, परंतु पत्नीसही तुम्ही चर्चला येत नाही, आनंद करत नाही, उपकार स्मरण करत नाही, तर तुमचं हे कौटुंबिक जीवन टिकून राहील काय? विश्वासणारा बहीण भावानो, आज समाजात प्रॉब्लेम का आहेत? कुटुंब का कोसळली जात आहेत? मुलं का बिघडली जात आहेत? याला कारण की समर्पण नाहीये. समर्पण नाहीये. समर्पण करा. आई वडिलांनो, स्वतःचं समर्पण करा. तुम्हाला परमेश्वराने दिलेल्या मुलांचं समर्पण करा. तुम्हाला परमेश्वराने दिलेल्या घराचं, उद्योगाचं, नोकरीचं समर्पण करा. मी माझ्या जीवनामध्ये माझं आयुष्य प्रभूला समर्पित केलेलं आहे. पाऊल म्हणतो, मला जगणे ख्रिस्त आणि मरणे मला लाभ आहे. पण देहात जगणं तर माझ्या आणि प्रभूच्या हिताचं आहे, मी जगणार. कारण आजही मी ख्रिस्तासाठी जगतोय, धावतोय, पळतोय. म्हणून ख्रिस्तानं मला सुस्थितीत आरोग्यात ठेवलेलं आहे. प्रभू येशूनं तुम्हापैकी अनेकांना सुस्थितीत आरोग्यात ठेवलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं तुम्हाला सुंदरचं लेकरं, धन देणगी दिलेलं आहे, स्वतःची घरं दिलेली आहे, नोकऱ्या, उद्योग दिलेले आहेत, त्या सुरक्षित ठेवणारा तो आहे. पण तुम्हाला प्राप्त झालेलं धन, ती संतती किंवा संपत्ती असेल, परमेश्वराच्या कामी यायला पाहिजे हो, तेव्हा ते धन आणि देणगी सुरक्षित राहतं. आज रवी मारियाने घेतलेला निर्णय उत्तम आहे की परमेश्वर त्याला एक म्हणता 2 आपत्ती दिलीत आणि त्यांनी निर्णय घेतला, पालक साहेब आम्हाला प्रभूच्या मंदिरात, मंडळीत आणायचं आहे, समर्पित करायचं आहे. त्या विचाराचा मी आदर करतो. योसेफ आणि मरियेनं आपलं बाळ मंडळीत आणलं. शिमोन हा वृद्ध मनुष्य होता, त्याने बाळक आपल्या हाती घेतलं, कारण देवाने त्याच्याशी एक अभिवचन दिलं होतं, येशू ख्रिस्ताचा जन्म होणार आहे आणि तारणाऱ्याला पाहिल्याशिवाय तुला मरण येणार नाही. प्राइज द लॉर्ड. टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद द्या. अरे, जगाचा तारणारा शिमोनाच्या हाती होता. काय त्याचा आनंद, काय ती संधी होती त्याच्यासाठी. येशू बाळक शिमोनाच्या हाती होतं. ज्याच्या हाती आपण आहोत, तो जगाचा निर्माण करता, जगाचा प्रकाश, देवाचा पुत्र तारणारा शिमोनाच्या हातात होता. यासारखं काय आहे आज माझ्या प्रियानो? नसेल तुमच्या हातामध्ये येशू, पण मला सांगू द्या, तुम्ही आहात येशूच्या हातामध्ये, हे विसरू नका. तुम्ही आहात त्याच्या डोळ्यामध्ये, हे विसरू नका. तो ख्रिस्त तुमच्या हृदयामध्ये आहे, तुमच्या मनामध्ये आहे, तुमच्या जीवनामध्ये आहे, तुमच्या परिवारामध्ये आहे, तुमच्या कुटुंबाबरोबर आहे, याचा विसर पडू देऊ नका. म्हणून तो येशू म्हणतो, मी तुला डोळ्यातल्या बाहुलीप्रमाणे सांभाळत आहे, मी तुला माझ्या हातावर कोरून ठेवलेला आहे, मी तुला अनाथ सोडणार नाही, मी तुम्हाला टाकणार नाही, घालवून देणार नाही. असा येशू ख्रिस्त आहे. तो धर्माचा नाही, तो देवाचा पुत्र आहे, तो मुक्तीदाता आहे, तो समर्पित आहे. कारण त्याच्या आई वडिलांनी देखील आपल्या बाळाचं समर्पण जगासाठी केलं. आई ऐकत होती, बाप ऐकत होता. शिमोन म्हणाला, पुष्कळांच्या मनातील आणि हृदयातील विचार उघडकीस यावं म्हणून या बाळाच्या हृदयात तरवार भोसकून जाणार आहे. हुंदक्यानं दाटलेली ती माता सहन करत होती, कारण तिच्याशी अगोदर देवदूत बोलला होता, मरे
भिवू नकोस, परात्पराची शक्ती तुझवर छाया करेल. याकरता जो जन्मेल त्याला पवित्र देवाचा पुत्र म्हणतील. तो जगाचं पाप हरण करणार होत. या मातेनं हे सहन केलं होतं. प्रियानो, ज्या वेळेला हव्या या मातेनं आपल्या बाळाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं बघितलं, काय तिची अवस्था झाली असेल. परंतु ते एकच ते रक्त जे ओरडत होतं ते 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 रक्त काही काळ टिकलं. परंतु एक असं रक्त परमेश्वरानं या भूतलावर नव्या करारात पाडलं की ते रक्त वधस्तंभावर सांडलं. उंच डोंगरावरून ते खाली ओघळत होतं. ते रक्त ओरडत नव्हतं. तर आज ते रक्त या जगाच्या पापासाठी क्षमा मागत आहे पित्याजवळ की बापा यांना क्षमा कर. येशूचं रक्त आज ही क्राईंग अँड प्रेइंग फॉर दिस वर्ल्ड. येशूचं रक्त आज रडत आहे, ओरडत नाही, रडत आहे. येशूचं रक्त आमच्यासाठी प्रार्थना करत आहे. वधस्तंभावरती फटके सहन करताना, मरण सहन करताना, आंब सहन करताना, दाढी ओढताना येशू ख्रिस्ताचं रक्त गळागळा वाहत होतं. ते रक्त बोलत होतं. पित्याला म्हणत होतं, हे बाप्पा मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. हे लोक काय करतात त्यांना समजत नाही. हे बाप्पा यांना क्षमा कर, क्षमा कर. हे समर्पण होतं. योसेफ आणि मरियेने आपल्या बाळाचं जे समर्पण केलं, त्या समर्पणामुळं इब्री 10:10 मध्ये लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्ताच्या शरीराच्या एकदाच झालेल्या अर्पणामुळं, समर्पणामुळं आम्ही कायमचे पवित्र झालेलो आहोत. आता आम्हाला पक्षाचं, प्राण्याचं रक्त सांडण्याची गरज नाही. आता आम्हाला कुठल्या प्रकारचं काही करण्याची गरज नाही. कारण शास्त्र सांगतं तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आणि मला मुक्ती म्हणजे अपराधांची क्षमा प्राप्त झालेली आहे. त्याच्या रक्तामुळे मला मुक्ती मिळालेली आहे. त्याला बसल्या फटक्यानं मला आरोग्य आहे. माझ्या बहिणी, येशूचं रक्त तुझ्यावर, तुझ्या परिवारावर, तुझ्या लेकरावर, तुझ्या उद्योग नोकरीवर आहे. ते सिंचित रक्त आजही तुमच्यासाठी पित्याजवळ प्रार्थना करत असतं. आणि म्हणून समर्पण फार महत्वाचं आहे. योसेफ आणि मरियेने आपल्या बाळाचं जेव्हा समर्पण केलं, तिनं सगळ्या गोष्टी मनात ठेवल्या, जतन करून ठेवल्या. आणि होय, पहिल्या कुटुंबातलं हाबेलाचं रक्त सांडलं गेलं. भावानं भावाला मारलं. परंतु नव्या करारामध्ये पित्यानं आपल्या पुत्राला जगाच्या पापासाठी वधस्तंभावर दिलं. ते रक्त म्हणाला ना, काही ना तुझा भाऊ कोठी आहे. आज परमेश्वर आजही विचारत आहे तुम्हाला, तुमची मुलं कुठे आहे, तुमचा नवरा कुठे आहे, तुमचा भाऊ कुठे आहे. प्रियजनांनो, आज तुम्ही म्हणू नका मी काय रखवालदार नाही माझ्या बायकोचा, माझ्या नवऱ्याचा, माझ्या पोरांचा. तुम्ही रखवालदार आहात. देव तुमचा झाडा घेईल. तुमच्या कुटुंबाचं तारण होणं फार गरजेचं आहे. तुमच्या मुलांचं समर्पण होणं गरजेचं आहे. तुमच्या आई वडिलांचं समर्पण फार महत्वाचं आहे. आणि म्हणून प्रियानो, येशू ख्रिस्ताचं रक्त एक अर्पण आहे. येशू ख्रिस्ताचं जीवन एक अर्पण आहे. या आपण आपले डोळे बंद करूया. आज या बाळाचं समर्पण करत असताना कोणी कुणाशी बोलू नका, बघू नका. 2 मिनिटं शांत राहा. ज्या परमेश्वरानं आपल्या पुत्राचं समर्पण केलं, माझ्या प्रियानो, तो येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी समर्पित झालेला आहे. रबा शकारा माखाला रियंदाला रबा. येशू ख्रिस्ताच्या समर्पणानं आज आपण कायमचे पवित्र झालेलो आहोत, शुद्ध झालेलो आहोत, तारण पावलेले आहोत. निराश होऊ नका, धीर सोडू नका. पाऊल 12 मध्ये रोमकराच्या पत्रात म्हणतो, यास्तव बंधुजन हो, मी देवाच्या करुणामुळे तुम्हास विनवितो की तुम्ही आपल्या शरीराचा जिवंत व पवित्र असा देवाला यज्ञ करावा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. यासाठी की देवाची उत्तम आणि ग्रहणीय इच्छा काय आहे हे तुम्हाला समजावं. प्रिय विश्वासणाऱ्या बहीण भावांनो, आजचा संदेश समर्पणाचा प्रभूने तुम्हाला कळवला आहे. तुम्ही स्वतःचं परीक्षण करा आणि येशू ख्रिस्ताच्या हाती स्वतःला समर्पित करा.
आपल्या नवऱ्यांसाठी प्रार्थना करा, आपल्या पतीसाठी, आपल्या लेकरांसाठी, आई वडिलांसाठी प्रार्थना करा. माझ्या प्रियानो, हाबेलाचं रक्त सांडलं गेलं, हे पहिलंच अर्पण होतं प्रियानो. परंतु त्यापेक्षाही तो अब्राहम जो देवावर विश्वास ठेवला होता, त्यामुळे त्याला नीतिमत्वाचा राजा म्हटलेला आहे. त्यानं देवावरलं प्रेम आणि देवाची आज्ञा व्यक्त करण्यासाठी आपल्या बाळकाला देखील त्यानं समर्पित केलं. ते प्रेम पहा. ज्या फारोची आज्ञाला न घाबरता त्या मातेनं आपल्या मोशेला 3 महिने लपवून ठेवलं, शेवटी पेटाऱ्यात घातलं आणि नदीच्या पाण्यावर सोडलं. परमेश्वरानं त्या मोशेला पाण्यातून बाहेर काढलं, झुडपातून दर्शन दिलं आणि त्या मोशेनं इस्रायल लोकांना मिस्रातून सोडवलं. एका मातेच्या समर्पणामुळं इस्रायलांचं सुटका झाली. ज्या हांडेला मुलबाळ नव्हतं, परंतु तिने परमेश्वर जाऊन मागितलं आणि परमेश्वर तिला आशीर्वाद दिला. परंतु देवाचं अभिवचन, देवाशी केलेला करार ती विसरली नाही. तिनं आपल्या शमूएल बाळाचं समर्पण केलं. आज परमेश्वर तुम्हाला काय काय दिलेलं आहे, पुष्कळ काय दिलेलं आहे, परंतु तुम्ही आपल्या घराचं समर्पण केलं आहे काय? आपल्या मुलाबाळांचं समर्पण केलेलं आहे काय? तुम्हाला मिळालेल्या वस्तू प्रभूच्या हाती दिलेल्या आहात काय? परमेश्वर तुमच्या धनाला आणि तुमच्या शरीराला आणि तुमच्या घराला सुरक्षित ठेवेल. माझ्या प्रियानो, तो येशू ख्रिस्त आहे की ज्याला योसेफ आणि मरियेनं मंडळीत आणलं आणि प्रभूने त्याला पित्यानं स्वीकारलं आणि त्या येशूच्या समर्पणामुळे आज आपण शुद्ध आणि पवित्र झालेलो आहोत. प्रार्थना करा, स्वतःचं समर्पण करा. थँक्यू जीसस. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, स्वर्गीय पित्या, येशूच्या प्रिय नावात मी आभार मानितो की आज हा संदेश समर्पणाचा तू आम्हाला कळवला आहेस आणि दया प्रभू येशू, आज या बहीण भावाने हे ऐकलेलं आहे. मी प्रार्थना करतो प्रभू येशू, रोम 12:1 प्रमाणे या युगाबरोबर या लोकांनी समर्पित होऊ नये, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणानं स्वतःचं रूपांतर यांचं होऊ दे. आणि देवा परमेश्वरा, तुझी इच्छा काय आहे हे प्रत्येकानं जाणावी, म्हणून यांचं सहाय्य कर. त्यांनी स्वतःचं शरीर जिवंत आणि पवित्र असं तुला समर्पित करावं, म्हणून या प्रत्येकाचं सहाय्य कर. देवा परमेश्वराचा हा समर्पणाचा विधी तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव याद्वारे होऊ दे. येशूच्या नावाने मागतो, आमेन. देव बाप तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो.